नमस्कार. नमस्कार प्रशांत. सुनीता, गुड इव्हनिंग. पुष्पा, नमस्कार. खूप खूप स्वागत आहे. कीर्ती, हॅलो. नेटबेट ई लर्निंग प्रस्तुत आपल्या आजच्या स्मार्ट कम्युनिकेशन सिरीजच्या सेशनमध्ये मी मैथिली सावंत तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. मी कम्युनिकेशन कन्सल्टंट आहे आणि आपण ही कम्युनिकेशनची सिरीज करतो आहोत, ज्यामध्ये आजचं आपलं सेशन आहे ते म्हणजे आर्ट ऑफ लिसनिंग बद्दल. आणि तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. नमस्कार मुग्धाताई. नमस्कार कीर्ती. नमस्कार. मी तुम्हाला थोडक्यात नेटबेट ई लर्निंग सोल्युशन्सची माहिती करून देते. जे लोक इथे नवीन असतील त्यांना ही माहिती करून देते आहे मी. नेट भेट, जसं नावामध्येच नेट भेट असं आहे, तसं ऑनलाईन माध्यमातून आपण हे शिक्षण घेतो आहोत. जगभरातल्या मराठी बांधवांना ऑनलाईन शिक्षण उपलब्ध व्हावं या हेतूने सलील सुधाकर चौधरी यांनी नेट भेट ई लर्निंग सोल्युशन्सची स्थापना 2015 साली केली. आणि मला सांगायला खूप आनंद वाटतो आहे की आज जगभरातील जवळपास 80,000हून अधिक विद्यार्थी आपल्या कोर्सेसचा लाभ घेत आहेत. आणि या कोर्सेसमध्ये इम्पोर्ट एक्सपोर्ट, मार्केटिंग, शेअर मार्केट, उद्योजक रिलेटेड कोर्सेस, त्यानंतर संगीत विषयक कोर्सेस, चित्रकला, सेल्फ डेव्हलपमेंट, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, रिलेशनशिप, अशा विविध विषयावरचे कोर्सेस आम्ही कंडक्ट करत असतो. या कोर्सची माहिती तुम्हाला वेळोवेळी उपलब्ध होत असतेच. आणि जर तुम्ही या सेशनसाठी नवीन असाल तर आपल्या नेटबेटच्या चॅनलला, YouTube चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्या सर्व कोर्सेसची माहिती तुम्हाला लगेचच तिथे मिळेल. आणि त्यामुळे तुम्ही ऑनलाईन शिक्षण पद्धतीतून शिक्षण घेऊ शकता. शिक्षणाचं लोकशाहीकरण झालं पाहिजे असं सलील सुधाकर चौधरी यांचा ध्यास आहे आणि त्या मिशनच्या साठी ते कार्य करत आहेत. कुठल्याही विद्यार्थ्याला वयाची अट न ठेवता, शिक्षणाची अट न ठेवता, जगातल्या कुठल्याही कान्याकोपऱ्यातून कुठल्याही वेळी शिक्षण घेता यावं असं त्यांना वाटतं आणि त्याकरता आम्ही कोर्सेस उपलब्ध करत असतो. सो या पद्धतीने आपण ही MBA सिरीज, स्मार्ट कम्युनिकेशन सिरीज सुरू केलेली आहे आणि त्यामार्फत आपण काही लेक्चर्स घेतलेली आहेत, सेशन्स घेतलेली आहेत. आणि आजचं आपलं हे 4थं सेशन आहे. तुम्हा सगळ्यांचं मी मनपूर्वक स्वागत करते. माझा आवाज तुमच्यापर्यंत योग्य पद्धतीने पोहोचत असेल आणि व्हिडिओ व्यवस्थित दिसत असेल तर प्लीज कॉमेंटमध्ये AV टाईप करा, ऑडिओ व्हिज्युअल क्लिअर, AV क्लिअर असं टाईप करा, म्हणजे मला फीडबॅक मिळेल. थँक्यू प्रफुल्ल, थँक्यू स्नेहल, थँक्यू सो मच, थँक्यू सो मच. ग्रेट. थँक्यू मुग्धा मॅडम, थँक्यू. मुकुंदजी, थँक्यू सो मच, थँक्यू सो मच. सो आपण आजच्या आपल्या सेशनला सुरुवात करूया. आजचं सेशन खूप जास्त महत्वाचं असे आहे आणि याबद्दल शिकण्यासाठी तुम्ही उत्सुक असाल तर प्लीज चॅट बॉक्समध्ये तुम्ही ई टाईप करा, म्हणजे मला कळेल की तुम्ही उत्सुक आहात या सेशनसाठी, कारण आज आपण सिरियस लर्निंग करणार आहोत बरं का. प्रफुल्ल, कीर्ती, पूनम, थँक्यू, ग्रेट. अंजली, माझा आवाज कमी येतोय का? कदाचित तुमच्या इकडचा मायक्रोफोनचा आवाज तुम्ही थोडा वाढवला तर कदाचित तुम्हाला व्यवस्थित आवाज ऐकू येईल. इट इज अ पॉसिबिलिटी, जस्ट चेक. प्रशांत जी, मुग्धा, थँक्यू सो मच, थँक्यू सो मच. मंगेश जी, थँक्यू सो मच, थँक्यू सो मच. सो तुम्ही कमेंट्स थांबवल्या तरी चालेल. आपण आता सिरियस लर्निंगला सुरुवात करणार आहोत आणि मी तुम्हाला एक विनंती करेन की तुम्ही वही आणि पेन घेऊन बसा, कारण आजचं सेशन खूप जास्त महत्वाचं आहे. तुम्हाला जर काही नोट्स काढाव्याशा वाटल्या तर तुम्ही त्या नोट्स काढू शकता, तुमच्या वहीमध्ये त्याची टिपणं काढून ठेवू शकता, जेणेकरून त्याचा फायदा तुम्हाला फ्युचरमध्ये होऊ शकतो, तुमच्या प्रोफेशनमध्ये होऊ शकतो.
त्याचबरोबर तुम्ही हे जर सेशन मोबाईलवरनं ऐकत असाल, तर प्लीज, प्लीज हेडफोन्सचा वापर करा. जेणेकरून माझा आवाज तुमच्यापर्यंत व्यवस्थित पोहोचेल. ओके. आणि लॅपटॉपवरून करत असाल तर प्रश्नच नाहीये. आणि अशा ठिकाणी बसा, ज्या ठिकाणी तुम्हाला कुणीही डिस्टर्ब करणार नाही. ओके. या सजेशन्स आहेत. जर तुम्ही या सजेशन्स इम्प्लिमेंट केल्या तर डेफिनेटली तुम्हाला खूप छान लर्निंगचा आस्वाद घेता येईल. आय एम शुअर. ओके. सो त्याकरिता मी तुम्हाला ह्या सजेशन्स देते आहे. आणि तुमच्या सगळ्या प्रश्नांना मी उत्तर देणार आहे. मला खूप आवडतं प्रश्न विचारणारी मंडळी मला खूप जास्त आवडतात. त्यामुळे तुमच्या सगळ्या प्रश्नांना मी उत्तर देणार आहे आणि त्याकरिता आपण वेळ वेगळा राखून ठेवलेला आहे. ओके. सो आपलं प्रेझेंटेशन झाल्यानंतर तुमचे जे प्रश्न आहेत, त्याला उत्तरं मी डेफिनेटली देणार आहे. ओके. सो प्लीज तुम्ही वही आणि पेन घेऊन बसा. ओके. सो आपण सुरुवात करूया. थँक यू अंजलीजी. थँक यू. ग्रेट. सो तुम्ही कॉमेंट्स थांबवल्यात तरी चालेल. सो येस. तुम्हाला आपली स्क्रीन दिसते आहे का? स्क्रीन दिसत असेल तर वाय टाइप करा चॅट बॉक्समध्ये म्हणजे मला कळेल की तुम्हाला स्क्रीन विजिबल आहे. येस. ग्रेट, ग्रेट, ग्रेट. थँक यू सो मच. थँक यू सो मच. थँक यू. ठीक आहे. आता मग तुम्ही कमेंट्स थांबवल्या तरी चालेल. आपण सुरुवात करूया आपल्या आजच्या महत्त्वाच्या टॉपिकला, जो आहे आर्ट ऑफ लिसनिंग. ओके. आपल्यापैकी बऱ्याच जणांना असं वाटतं, की म्हणजे मलाही इन्क्लुडिंग मलाही असं वाटायचं, की कम्युनिकेशनमध्ये आपण काय बोलतो आहोत, कसं बोलतो आहोत, याला खूप जास्त महत्त्व आहे. पण जेव्हा मी कम्युनिकेशनचा अभ्यास करायला लागले, तेव्हा मला कळलं, की इनफॅक्ट 80% महत्त्व आपण कसं ऐकतो आहोत, त्याला आहे. कारण जेव्हा आपण ऐकतो आणि एखादी इन्फॉर्मेशन प्रोसेस करतो, तेव्हाच त्याच धर्तीवर आधारित आपली स्ट्रॅटेजी आपण प्लॅन करू शकतो, की आपल्याला काय बोलायचं आहे आणि कसं बोलायचं आहे. त्यामुळे लिसनिंग या स्किलला खूप जास्त महत्त्व आहे. हे एक आर्ट आहे, स्किल आहे, जे डेव्हलप करावं लागतं आणि त्याच्यासाठी थोडा वेळ काढावा लागतो. फोकसली प्रयत्न करावे लागतात आणि मी त्याला आर्ट असं म्हणते आहे. कारण इतर कोणतंही आर्ट असतं ना, जसं म्हणजे गाणं शिकणे फॉर एक्झाम्पल. समजा मी गाणं शिकायला सुरुवात केली आणि तर मी 1 वर्षानंतर मी काही लता मंगेशकर बनणार नाहीये. परंतु आज मी जसं गाणं गाते आहे, त्याच्यापेक्षा नक्कीच मी चांगलं गाणं गाऊ शकेन 1 वर्षानंतर, बरोबर? कारण मी माझ्या त्या स्किलवरती मेहनत घेतलेली आहे. त्याला अजून फुलवण्यासाठी मी शिक्षण घेतलेलं आहे आणि त्या पद्धतीने जाणीवपूर्वक मी रियाज करते आहे. तर मला त्याच्यामध्ये मास्टरी मिळवता येईल आणि असं मी कित्येक वर्ष करत राहिले, तर डेफिनेटली मी त्या आर्टमध्ये, त्या कलेमध्ये पारंगत होणार आहे. ओके. तसंच हे लिसनिंगचं आहे. सो मी तर तुम्हाला ॲडवाइस करेन, तुम्ही सगळेजण प्रोफेशनल्स आहात. जर तुम्ही बिझनेसमन असाल, बिझनेस वुमन असाल किंवा एखाद्या कंपनीमध्ये टीम लीडर असाल किंवा मॅनेजमेंट पोस्टवरती असाल, डॉक्टर असाल, वकील असाल, टीचर असाल, पेरेंट असाल, अशा कुठल्याही प्रोफेशन, यू नेम इट, कुठल्याही प्रोफेशनमध्ये तुम्ही असाल आणि या स्किलचा जर तुम्ही वापर करायला सुरुवात केलीत, तर तुम्हाला खूप जास्त सक्सेस मिळणार आहे. कारण ते कम्युनिकेशन स्किल आहे आणि प्रत्येक स्किलमध्ये आपल्या प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्याला कम्युनिकेशनला खूप जास्त महत्त्व असल्यामुळे हे स्किल तुम्ही डेव्हलप करावं असं मी सुचवीन आणि तो एक प्रोसेस आहे, जो नेव्हर एंडिंग प्रोसेस आहे. म्हणजे माझ्याकडूनही बऱ्याचदा चुका होतात. पण पुन्हा-पुन्हा मी स्वतःला रिमाइंड करते, की नाही, नाही मला असं करायचंय, असं करायचंय अशा पद्धतीने. सो ते कला आहे ना ती. तर आपण गाण्यामध्ये आपण कित्येक वेळा सूर चुकतो, ताल चुकतो असं कधी-कधी होतं. म्हणजे आपण गाणं सोडत नाही ना. आपण गाणं चालूच ठेवतो. प्रॅक्टिस चालू ठेवतो. तसंच मी असं 100% म्हणत नाही, की आज तुम्ही सेशन केलत आणि उद्यापासून तुम्ही एकदम बेस्ट लिस्नर झालात वगैरे. त्याच्यावर मेहनत करायला लागेल, पण हळू-हळू तुम्ही त्या कलेमध्ये डेफिनेटली 100% पारंगत व्हाल. म्हणजे मला जमलं तर तरी कुणालाही जमू शकतं असं मला वाटतं. कारण मी अशा पद्धतीची व्यक्ती होते, की जी कुणाचंच ऐकायचं नाही. माझं, 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 मी, 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 मी. असंच सतत आणि बडबड, बडबड, बडबड सतत. त्याच्यामुळे मी जर हे करू शकले, माझ्यासारखी व्यक्ती हे करू शकली, तर तुम्ही नक्कीच करू शकाल असं मला वाटतं. त्याच्यामुळे
आपण हे डिटेलमध्ये शिकणार आहोत आणि तुम्ही प्रोफेशनल्स आहात, त्यामुळे तुम्हाला त्याचा फायदा डेफिनेटली होणार आहे. ठीक आहे. सो मला हे जाणून घ्यायला आवडेल की डू यू रिलेट टू दिस? तुम्हाला याच्याशी रिलेट करता येत आहे का? का आर्ट ऑफ लिसनिंग गरजेचं आहे आणि ते आर्ट का आहे म्हणते मी त्याला, हे तुम्हाला जर रिलेट करता येत असेल तर तुम्ही प्लीज कॉमेंटमध्ये टाइप करा आय रिलेट. आय रिलेट. हे म्हणजे मला कळेल की तुम्ही मी जे म्हणते आहे त्याला तुम्हाला रिलेट करता येत आहे. ग्रेट, ग्रेट. थँक यू प्रशांतजी, पल्लवी, प्रफुल्ल, साक्षी, कीर्ती, अंजली, दिलीप, मुकुंद, रेश्मा. दॅट इज ग्रेट, दॅट इज ग्रेट. मस्त. सो तुम्ही कॉमेंट्स थांबवल्या तरी चालेल. आपण पुढे जाऊया. सो आर्ट ऑफ लिसनिंग याची आधी पहिल्यांदा आपण व्याख्या काय आहे, म्हणजे लिसनिंग म्हणजे काय, हे आधी आपण जाणून घेऊया, कारण ते घेणं फार जास्त महत्वाचं आहे. ओके. सो कोणत्याही संभाषणामध्ये, वर्बल संभाषणामध्ये, एक दुसऱ्याशी तुम्ही बोलता आहात अशा संभाषणामध्ये, समजा किंवा एखाद्याचं ऐकता आहात अशा संभाषणामध्ये, जर आपण एखाद्या व्यक्तीचे विचार, ओपिनियन्स, बिलीफ्स जे आहेत किंवा इमोशन्स आहेत, हे इमोशन्स जर आपण नीटपणे अंडरस्टँड करू शकलो, प्रोसेस करू शकलो आणि सजगपणे आपण ते ऐकू शकलो, बिंग इन दॅट प्रेझेंट मोमेंट. ओके, ह्याला काय एक्झॅक्टली म्हणायचं आहे, याचा नक्की विचार काय आहे, हा कुठून आला, याचा या व्यक्तीची त्यामागची भावना काय आहे, त्याचा बिलीफ सिस्टीम काय आहे, हे सगळं जर आपण इंटलेक्च्युअली जाणून घेऊ शकलो ना, अंडरस्टँड करू शकलो, तर त्या अबिलिटीला लिसनिंग असं म्हणतात. ही डेफिनेशन मी इंग्लिशमध्ये लिहिलेली आहे, पण मी त्याचं भाषांतर तुम्हाला मराठीमध्ये सांगते आहे की लिसनिंग म्हणजे काय, ऐकणं म्हणजे काय. ओके. सो ऐकणं म्हणजे फक्त आवाज ऐकणं असं नाही म्हणत आहे मी, तर त्या व्यक्तीचं, ज्याचं बोलणं तुम्ही ऐकता आहात, त्या व्यक्तीचं त्या मागचं प्रयोजन काय आहे, की तो डेटा काय सांगतो आहे आपल्याला, कशाबद्दल सांगतो आहे, का सांगतो आहे, त्याच्या मागची त्याची धारणा काय आहे, त्याच्या मागचं त्याचं इमोशन काय आहे, विचार काय असू शकतो, या सगळ्याचं प्रोसेसिंग आपल्या मनामध्ये आपण जेव्हा करतो आणि तेही सजगतेने आपण ऐकतो. ओके. ऍक्टिव्हली ऐकतो. ऍक्टिव्हली म्हणजे पूर्णपणे कानात प्राण आणून एफर्ट्स टाकून ऐकतो. त्या कुवतीला आपल्याला आपण लिसनिंग असं म्हणू शकतो. त्याला लिसनिंग असं म्हणतात. ओके. सो लिसनिंग आणि हिअरिंग यामध्ये खूप जास्त फरक आहे आणि तो फरकच आपण जाणून घेणार आहोत. तो फरक म्हणजे काय आहे? तर हिअरिंग हा एक पॅसिव्ह ऍक्ट असतो. म्हणजे कानावरती एक आवाज पडतोय, तो म्हणजे हिअरिंग. त्याच्यावरती आपण अटेन्शन एवढं देत नसतो. म्हणजे आपण रिक्षाने जातोय आणि रिक्षावाल्याने गाणी लावली आहेत काहीतरी. ती चालू आहेत गाणी. पॅसिव्ह ॲक्ट आहे. त्याच्याबद्दल आपण फार काही मेहनत घेत नाही. पण तेच जर आपण एखादं ॲक्चुअली ऐकण्यासाठी ऐकतो आहोत, एखादा पॉडकास्ट ऐकतो आहोत, एखादं गाणं ऐकतो आहोत, एका इमोशनल फेजमध्ये आपण आहोत आणि एखादं गाणं जेव्हा ऐकतो आहोत, त्यावेळेला आपल्याला त्या गाण्याचे शब्द जास्त चांगले समजतात, नाही का? तर त्याला मी लिसनिंग असं म्हणते आहे. तो ॲक्टिव्ह ॲक्ट आहे, की त्याच्यामध्ये आपण ॲक्चुअली एफर्ट्स टाकतो. हातातली कामं बाजूला ठेवून आपण लक्षपूर्वक ऐकतो, की हे गाणं काय आहे? कुठच्या तालातलं आहे, कुठच्या सुरातलं आहे, अशा पद्धतीने आपण एक एनालिसिस करत असतो. त्या पद्धतीने मी त्याला लिसनिंग असं म्हणते आहे. तो एक ॲक्टिव्ह ॲक्ट आहे. तो पॅसिव्ह ॲक्ट नाहीये. हा एक मेजर डिफरन्स हिअरिंग आणि लिसनिंग मधला आहे. त्याच्यानंतर दुसरा डिफरन्स आहे तो म्हणजे हिअरिंग हा एक ऑटोमॅटिक प्रोसेस आहे. ऑटोमॅटिकली आपले कान उघडे असतात, कानावर पडत असतं. गणपतीची गाणी, गणपती पेंडॉल्स असतात, काही फंक्शन्स असतात, मिरवणुका जात असतात, ढाण, 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 ढाण वाजतंय. ऑटोमॅटिक प्रोसेस. त्याच्यासाठी तुम्हाला काही वेगळं करावं लागत नाही किंवा तुम्ही त्याच्याबद्दल अटेन्शन काही देत नाही. तो ऑटोमॅटिक प्रोसेस आहे. व्हेअर एज लिसनिंग जे आहे, तो एक कॉन्शियस प्रोसेस आहे. आपण सजगतेने ऐकायचंय म्हणून ऐकतो. मला हे गाणं ऐकायचंय, मला याचा पॉडकास्ट ऐकायचा आहे, मला या व्यक्तीचं बोलणं ऐकायचंय, तो खूप छान बोलतो.
सो दॅट इज कॉन्शियस प्रोसेस. आता तुम्ही जे लिसनिंग करता आहात दॅट इज अ कॉन्शियस प्रोसेस. तुम्ही कॉन्शियसली या सेशनसाठी साइन अप केलं आणि तुम्ही 8 वाजता लॉग इन करून हा सेशन बघता आहात. दॅट मीन्स दॅट शोज यू आर कॉन्शियस. ओके, तुमचा काहीतरी अजेंडा आहे, त्या अजेंडाने तुम्ही या सेशनसाठी रजिस्टर केलेलं आहे आणि त्या पद्धतीने तुम्ही ऐकता आहात. दॅट मीन्स दॅट इज अ कॉन्शियस प्रोसेस. ओके, यू आर लिसनिंग. त्यानंतर तिसरा डिफरन्स हा आहे तो म्हणजे ही एक फिजिकल ऍक्टिव्हिटी आहे. फिजिकल ऍक्टिव्हिटी का म्हणते आम्ही, कारण त्याच्यामध्ये कान आपले आपण कानाने ऐकतो आणि इयर ब्रेन कोऑर्डिनेशन करतो. म्हणजे त्याचा अर्थ आपण आपल्या बुद्धीने लावत असतो. एखादं जे गोष्ट आपण ऐकतो आहोत त्याचा अर्थ आपण लावत असतो आणि त्या गोष्टीला ज्या ऐकलेली गोष्ट आहे त्याला आपण डिकोडिंग करत असतो. हे आपण लिसनिंग मध्ये करतो. वेअर एज फिजिकल हिअरिंग मध्ये आपण फक्त फिजिकली ऐकतो. ठीक आहे, कानावर पडलं ऐकलं, तिथे आय ब्रेन कोऑर्डिनेशन लागत नाही. वेअर एज लिसनिंग मध्ये आपल्याला पूर्णपणे फोकसली इंटलेक्च्युअली लिसन करायला लागतं. म्हणजे एखादी फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला समजा शिक्षक आहेत जे शाळेमध्ये शिकवत आहेत 60 स्टुडंट्सना समजा, आणि त्यांनी म्हटलं की आता मी जे काही शिकवलं तेच तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून काढा आणि मला एक्सप्लेन करा. तर 60ही जण वेगवेगळ्या पद्धतीने ते एक्सप्लेन करतील. त्यांना जसं कळलेलं आहे, त्यांच्या बुद्धीला जसं पटलेलं आहे त्या पद्धतीने ते तो टॉपिक प्रेझेंट करतील. म्हणजे त्यांनी त्याच्यामध्ये त्यांचा इंटलेक्ट वापरला, त्यांचे एक्सपिरियन्सेस वापरले आणि त्यांची बुद्धी वापरली. त्याच्यामुळे त्यांनी ती ऍक्टिव्हिटी त्या पद्धतीने सादर केली. याला मी इंटलेक्च्युअल ऍक्टिव्हिटी म्हणते. त्यामुळे लिसनिंग इट इज अन इंटलेक्च्युअल ऍक्टिव्हिटी. आणि हिअरिंग मध्ये काय होतं, इथे आपण काही डिकोड करत नाही. कानावर पडतंय, आवाज एक पडतोय, बास चालू आहे. इथे काही विशेष करण्यासारखं नसतं. इथे मात्र आपल्याला इंटलेक्ट वापरायला लागतो, बुद्धी वापरायला लागते. हा माणूस मला ही गोष्ट का सांगतो आहे नेमकी, किंवा कॉम्प्लेक्स एखादी गोष्ट आपण ऐकतो आहोत तर त्या गोष्टीच्या मागे काय मॅथमॅटिक्स आहे, अशा पद्धतीने आपण अनालिटिकल माइंडने आपण ती गोष्ट ऐकतो, त्याचं डिकोडिंग करतो. सगळं लिसनिंग मध्ये आपण करतो. त्यानंतर हिअरिंग मध्ये काय होतं, ऑटोमॅटिकली आपण ते ऐकत असतो, पण लिसनिंग करताना मात्र आपण एखाद्या व्यक्तीचा आवाज कसा आहे, त्याचा आवाजाचा टोन कसा आहे, स्पीड कसा आहे, त्याची बॉडी लँग्वेज कशी आहे, फेशियल एक्सप्रेशन्स कसे आहेत, या सगळ्याचा आढावा घेतो. त्या पद्धतीने आपण लिसनिंग करत असतो. त्यामुळे तो एकदम ऍक्टिव्ह प्रोसेस आहे, ज्याच्यामध्ये आपण ऍक्शन घेत असतो, आपण ऐकत असतो डिटेलमध्ये. हे मेजर डिफरन्सेस आहेत हिअरिंग आणि लिसनिंग मधले. सो तुम्हाला या दोन्ही मधला फरक क्लिअर झाला असेल तर प्लीज कॉमेंटमध्ये सी टाईप करा, म्हणजे मला कळेल की मला हिअरिंग आणि लिसनिंग याच्यामधला फरक, मेजर फरक काय आहे तो कळला आहे असं मी समजेन. मग त्याच्यामुळे मला कळेल. ग्रेट ग्रेट ग्रेट. थँक यू शिवाजी, कीर्ती, रेश्मा, मंगेश, अंजली. व्हेरी नाईस. हा एक मेजर फरक आपण दोन्ही मधला पाहिलेला आहे. अर्थात आपण याच्याबद्दल अजून डिटेल शिकणार आहोत आता, पण हा डिफरन्स आपल्याला कळणं फार जास्त महत्वाचं आहे. कानावर पडलं म्हणजे आपण लिसनिंग करतोय असा त्याचा अर्थ होत नाही. ओके, थँक्यू रंजना, थँक्यू सो मच. ग्रेट. आपण पुढे जाऊया. आता महत्वाचा टॉपिक तो म्हणजे एखाद्याकडे लिसनिंगची अबिलिटीच नाहीये, लिसनिंग पुअर आहे एखाद्या व्यक्तीचा, तर त्याचा काय परिणाम होऊ शकतो हे आधी आपण जाणून घेऊया. म्हणजे तुम्हाला कळेल हे आर्ट डेव्हलप करणं का गरजेचं आहे. ओके, सो पुअर लिसनिंगमुळे काय होतं, तर वी बिकम पीपल रिपेलेंट असं मी लिहिलंय. म्हणजे जसं पीपल मॅग्नेट असे लोक असतात ना, त्यांच्याकडे लोक आकर्षित होतात, तसंच पीपल रिपेलेंट म्हणजे आपण जर पुअर लिसनर असू तर आपल्याकडून लोक दूर पळणार आहेत. अरे हा काय ऐकतच नाही असं, किंवा ही काय ऐकतच नाही, सगळं स्वतःच बोलत राहते. त्याच्यामुळे आपण लोकांना आवडेनासे हो, म्हणजे न आवडेनासे हो.
कारण प्रत्येक व्यक्तीची ही गरज आहे, की माझं बोलणं कुणीतरी शांत चित्ताने ऐकावं, त्याला योग्य रिस्पॉन्स द्यावा. ही प्रत्येक जगातल्या प्रत्येक व्यक्तीची गरज आहे. तुमची पण गरज आहे, बरोबर? तशीच ती समोरच्या व्यक्तीची पण आहे. आणि जर आपण पुअर लिस्नर असू, आपण ऐकूनच घेत नसू समोरच्या व्यक्तीचं, फक्त स्वतःचंच सांगत असू, तर आपल्याला लोकं लवकर कंटाळतात. आय एम शुअर तुमच्या आजूबाजूला कुणीतरी अशी व्यक्ती असेल, की जी फक्त स्वतःचच बोलत असेल, बडबड, बडबड, बडबड. ऐकत काहीच नसेल आणि मेजॉरिटी ऑफ द पब्लिक इज लाइक दॅट. मेजॉरिटी 90% हे फक्त ऐकण्याची जी कुवत आहे ना, ती फार कमी लोकांकडे असते. ती टॅक्ट आणि दे आर रेअर ब्रीड. दे आर जेम ऑफ अ पर्सन. सो आय एम शुअर की तुम्हाला तशी व्यक्ती बनायचं आहे, की जी ऐकू शकते, इंटेलेक्चुअली ऐकू शकते, डेटा प्रोसेस करू शकते. ओके. सो त्यामुळे आपल्याला अ, हे लक्षात घ्यायचंय जर आपण पुअर लिस्नर असू, तर आपण पीपल रिपेलेंट होऊ. लोकं आपल्यापासून दूर पळतील. हा एक मोठा इफेक्ट होऊ शकतो आपल्यावरती. त्याच्यानंतर दुसरं म्हणजे इट कॅन क्रिएट मिसअंडरस्टँडिंग. नात्यामध्ये कुठच्याही रिलेशनशिपमध्ये जेव्हा आपण समोरच्या व्यक्तीचं ऐकतो आणि ते नीट ऐकून घेतलं नाही, सिलेक्टिव्हली काहीतरी आपलं ऐकलं आपल्या सोयीचं आणि बाकीचं सोडून दिलं, तर मिसअंडरस्टँडिंग निर्माण होऊ शकतात. त्याच्यामुळे कन्फ्युजन निर्माण होतं. त्याच्यामुळे आरोप, प्रत्यारोप आणि नात्यामध्ये तेढ निर्माण होऊ शकते. इतकं सगळं ते रिपरकशन्स येऊ शकतात, जर आपण पुअर लिस्नर असू. जर आपल्याला कोणी असं सांगत असेल ना, "अरे तू ऐकून घे यार, ऐकून घे." तर तो आपल्यासाठी फीडबॅक आहे. म्हणजे आपल्याला लिसनिंग वरती काम करायचं आहे. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला समजा एखाद्या फंक्शनला बोलावलं आणि तुम्ही म्हणालात, की "ओके, या फंक्शनला ना मी बघेन, मला जमलं तर नक्की येईन." आणि त्याचा अर्थ मी समजा पुअर लिस्नरमुळे मी म्हटलं, "हां, तुम्ही येणार आहात." आणि नंतर मग मी तुमच्यावर चिडले, "अरे, तुम्ही येणार होता, तुम्ही आला कसं नाहीत माझ्या फंक्शनला? असं काय करता?" आणि मी तुमच्यावर रागवले. म्हणजे पुअर लिसनिंग माझंच होतं. मीच ऐकलं नाही, की तुम्हाला जमलं तर येईन असं तुम्ही म्हटलं होतं. पण तरी पण मी पुअर लिस्नर असल्यामुळे मी कन्फ्युजन निर्माण केलं. मीच नात्यामध्ये तेढ निर्माण केली आणि डूख धरला, की माझ्या फंक्शनला हे आले नाहीत असं. सो मिसअंडरस्टँडिंग पुअर लिसनिंगमुळे होऊ शकते. कारण आपण समोरच्या व्यक्तीचं नीट ऐकलंच नसेल, तर आपल्या मनामध्ये कन्फ्युजन्स निर्माण होणार आहे. की जे समोरच्या व्यक्तीला म्हणायचंच नाहीये, ते आपण ऐकून घेतो ऑलरेडी. असं बरेचदा होतं आणि त्याच्यामुळे आपल्याला लिसनिंग स्किल्स वरती काम करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर आहे थर्ड पॉइंट तो म्हणजे आपली पर्सनल ग्रोथ जी आहे त्याच्यामध्ये तो एक अडथळा ठरू शकतो. म्हणजे समोरच्या व्यक्तीला समजा एखादा नॉलेजेबल व्यक्ती आहे त्याला तुम्ही भेटलात आणि त्याच्याकडून तुम्हाला खूप जास्त नॉलेज मिळण्यासारखं असेल. पण लिसनिंगची एबिलिटीज आपल्याकडे नाहीये. तर समोर पूर्ण ज्ञानाचा सागर आहे एखादा व्यक्ती, पण आपण ते ज्ञान घेऊ शकत नाही, अशी गत होते आणि त्याच्यामुळे आपल्या पर्सनल डेव्हलपमेंट, पर्सनल ग्रोथ वरती त्याचा इफेक्ट होतो. आपण जर नीट ऐकू शकलो नाही तर. सो हा आपला थर्ड पॉइंट आहे आणि चौथा पॉइंट खूप जास्त महत्वाचा आहे, खूप जास्त महत्वाचा. तो म्हणजे आपण जर स्वतःच बोलत राहिलो, तर आपण आपल्याबद्दल अनेक क्लू लोकांना देऊन टाकतो, नकळतपणे. आपल्याला बडबड, बडबड, बडबड केल्यामुळे आपण आपल्याबद्दल बरीच इन्फॉर्मेशन, अननेसेसरी इन्फॉर्मेशन लोकांना देतो आणि त्यामुळे आपल्याला लोकं मॅनिप्युलेट करू शकतात इझिली. ओके. सो हा एक मोठा ड्रॉबॅक आहे पुअर लिसनिंगचा. म्हणजे जे लिसनिंग करू शकत नाहीत लोकं, ते एकदम साधेभोळे आहेत असतात असं आपण म्हणतो ना, तर ते खरंच साधेभोळे असतात, की त्यांना कळतच नाही ते काय बोलतायत. बोलण्याच्या नीड एवढी जास्त असते, की बोलतच राहतात आणि त्यामुळे ते स्वतःबद्दल अनेक क्लूज समोरच्या व्यक्तीला देतात आणि समोरचा व्यक्ती जर स्मार्ट कम्युनिकेटर असेल, तर बरोबर ते कॅच करेल आणि त्याचा वापर त्यांना मॅनिप्युलेशनसाठी पण करू शकतो तो व्यक्ती. ओके. सो दोज हू स्पीक अ लॉट they easily get manipulated by other people. ओके. सो त्याकरता आपल्याला या पुअर लिसनिंग वरती काम करणं फार जास्त गरजेचं आहे. डू यू रिलेट टू दिस? डू यू रिलेट टू दिस? इफ जर तुम्ही हे रिलेट करत असाल, तर प्लीज टाइप करा एल इन द चॅट बॉक्स. एल म्हणजे मला कळेल, की तुम्हाला लिसनिंग का गरजेचं आहे हे नीट कळलेलं आहे. खूप जास्त इम्पोर्टंट स्किल आहे आपल्या स्वतःसाठी. ओके. आणि स्ट्रेट अवे आपण त्याचे एडवांटेजेस शिकणार आहोत. ग्रेट, ग्रेट. आय एम सो हॅपी की तुम्हाला हे रिलेट होत आहे आणि तुम्हाला ते जाणवत आहे की लिसनिंग वरती काम करणं का गरजेचं आहे.
थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. आपण पुढे जाऊया आणि आपण ऍडव्हान्टेजेस जाणून घेऊया लिसनिंग स्किल डेव्हलप केल्याचं. ओके. ऍडव्हान्टेजेस ऑफ ऍक्टिव्ह लिसनिंग. जसं मी म्हटलं, तो ऍक्टिव्ह प्रोसेस आहे ना. इयर अँड ब्रेन कोऑर्डिनेशन, म्हणजे जे कानावर पडतं आहे त्याचा तुम्ही एक संदर्भ घेता आहात, एक त्याच्या मागची धारणा, समोरच्या व्यक्तीचा ओपिनियन, डेटा हे प्रोसेसिंग करता आहात. तुमचा इंटलेक्ट वापरता आहात. त्यामुळे तो ऍक्टिव्ह प्रोसेस होतो. तर ऍक्टिव्ह लिसनिंगचे ऍडव्हान्टेजेस काय आहेत? तर पहिला ऍडव्हान्टेज जो खूप महत्वाचा आहे, की आपण त्या व्यक्तीबरोबर डीप कनेक्शन निर्माण करू शकतो. आय एम शुअर तुमच्या मुलांबरोबर, तुमच्या नवऱ्याबरोबर, बायकोबरोबर, तुमच्या आई-वडिलांबरोबर, मित्राबरोबर, बॉस बरोबर, कलीग बरोबर, फ्रेंड्स बरोबर तुम्हाला डीप कनेक्शन बनवायला आवडेल, बरोबर? आणि त्याकरताच आपल्याला जर ही स्किल डेव्हलप करता आली लिसनिंगची, तर आपण इझिली डीप कनेक्शन निर्माण करू शकतो आणि इव्हन कुठल्या स्ट्रेंजर माणसाशी, अनोळखी व्यक्तीशी पण आपण इन्स्टंट डीप कनेक्शन, रॅपो बिल्डिंग करण्यासाठी लिसनिंग हा एक सोपा उपाय आहे. कारण जसं मी मागे म्हटलं, की जगातल्या प्रत्येक व्यक्तीला अशाच व्यक्ती आवडतात, ज्या व्यक्ती ऐकून घेतात, शांतपणे ऐकून घेतात, राइट? सो त्याच्यामुळे आपण इझिली कुठल्याही व्यक्तीला प्रभावित करू शकतो जस्ट बाय लिसनिंग टू दॅट पर्सन. ओके. सो दॅट्स ग्रेट, राइट? सो आपण त्याकरता ऍक्टिव्ह लिसनिंग केलं पाहिजे. दुसरा पॉइंट आहे तो म्हणजे टू प्रोटेक्ट अवर सेल्फ फ्रॉम मॅनिप्युलेशन. जसं मी मागच्या पॉइंट मध्ये म्हटलं, की आपण खूप बडबड करणारे असतो, तर आपल्याबद्दल आपण एक्सेस इन्फॉर्मेशन समोरच्या व्यक्तीला देतो. ज्या इन्फॉर्मेशनचा फायदा ती समोरची व्यक्ती जर मॅनिप्युलेटिव्ह टाईपची असेल, तर त्याचा फायदा ती करून घेऊ शकते. त्यामुळे सगळी गडबड होऊ शकते. ओके. सो आपण जेव्हा ऍक्टिव्ह लिसनिंग करतो आहोत, तेव्हा त्या समोरच्या व्यक्तीचं आपण जास्त आपण ऐकतो. त्याच्यानंतर स्ट्रॅटेजी प्लॅन करतो आणि मग बोलतो. त्याच्यामुळे आपण एक स्वतःला मॅनिप्युलेशन पासून वाचवत असतो किंवा समोरच्या व्यक्तीचं जेव्हा आपण बोलणं ऐकतो, त्यावेळेला आपण तो डेटा फिल्टर करतो, की मला ह्याच्यातलं काय ऐकायचंय, काय ऐकायचं नाहीये, किंवा हा व्यक्ती मला जे सांगतो आहे ते खरं कशावरनं आहे, किंवा हा मला का सांगतोय हे नक्की. या सगळ्या प्रश्नांना आपण मनातल्या मनात अ, उत्तर त्याची शोधू शकतो आणि इंटलेक्च्युअली आपण त्याला डिकोड करू शकतो त्या इन्फॉर्मेशनला, आणि त्यामुळे आपल्याला मॅनिप्युलेट करणं इतरांना कठीण जाऊ शकतं. ओके. सो त्याकरता आपल्याला ऍक्टिव्ह लिसनिंग प्रॅक्टिस करायचं आहे. त्यानंतर इट स्टिम्युलेट्स क्रिटिकल थिंकिंग. ओके. जसं आपण एखादं डिकोडिंग मी म्हटलं, किंवा एखादी स्ट्रक्चरल आपण काही गोष्टी शिकतो आहोत, ज्याच्यामध्ये खूप कॉम्प्लेक्स आहे, की एक मेन हेडिंग आहे, त्याच्यामध्ये 4 पार्ट्स आहेत. त्या 4 पार्ट्सचे एक वेगळे पार्ट्स आहेत, त्यांचे वेगळे ऍडव्हान्टेजेस, डिसएडव्हान्टेजेस, असं काहीतरी कॉम्प्लेक्स गोष्ट आहे. किंवा एखादा पेशंट मला समजा त्याच्या इलनेस बद्दल सांगतो आहे, तर त्याबद्दल मी विचार केला, तर दॅट इज कॉल्ड क्रिटिकल थिंकिंग. अनालिसिस करते आहे मी प्रत्येक गोष्टीचं, स्ट्रक्चर फॉर्म करते आहे. त्या क्रिटिकल थिंकिंगसाठी आपल्याला लिसनिंग केल्यामुळे मदत होते. ते आपल्यातली तो जो लेफ्ट साइड हेमिस्फिअर असतो, तो ऍक्टिव्हेट व्हायला लागतो आणि आपण क्रिटिकल थिंकिंग करायला लागतो. आणि ती खूप इम्पॉर्टंट बाब आहे आपल्याला पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटसाठी सुद्धा. त्याच्यामुळे आपल्याला प्रत्येक वेळेला लिसनिंग करायचं आहे आणि ते लिसनिंग करून त्यामधील डेटा डिकोड करायचा आहे. ओके. सो हे एक आपण करू शकतो जर आपण ऍक्टिव्ह लिस्नर असू तर. त्याच्यानंतर चौथा मुद्दा म्हणजे राईट ब्रेन ऍक्टिव्हिटी स्टिम्युलेट होऊ शकतं. ज्यावेळेला आपण एखादं गाणं ऐकतो आहोत किंवा एखादी पोएम ऐकतो आहोत, जे प्लेजरेबल लिसनिंग आपण करतो आहोत, त्यावेळेला आपण इमॅजिनेशन पण करायला लागतो मनातल्या मनामध्ये. हे गाणं कशा पद्धतीने असेल. जर आपण ते गाणं टीव्हीवर कधीच व्हिज्युअली बघितलं नसेल, ते गाणं फक्त ऐकतो आहोत आणि गाणं आपल्याला आवडतं आहे, तर आपल्या मनामध्ये आपण त्याचं एक इमॅजिनेशन निर्माण करतो. हे गाणं अशा प्रांतातलं असावं, अशा टाइपचं असावं, राइट? कुठली गाणी तुम्हाला कुठच्या प्रदेशाची आठवण करून देतात किंवा तुमच्याच भूतकाळातल्या गोष्टींची आठवण करून देतात. त्याच्यामुळे इमॅजिनेशन आपल्या मनातलं स्टिम्युलेट होतं आणि आपली राइट ब्रेन ऍक्टिव्हिटी स्टिम्युलेट होते, जी आपल्या पर्सनल डेव्हलपमेंटसाठी ऑफकोर्स खूप गरजेची आहे. क्रिटिकल थिंकिंग आणि राइट ब्रेन ऍक्टिव्हिटी खूप जास्त गरजेची आहे. त्यामुळे आपलं सेल्फ ग्रोथ व्हायला लागते. हा एक महत्वाचा मुद्दा आहे. आणि त्यानंतर युजफुल फॉर सेल्फ डेव्हलपमेंट, म्हणजे आपण एखादा डेटा प्रोसेस करतो, एखादी इन्फॉर्मेशन प्रोसेस करतो,
लेट्स से फिजिक्स मधल्या एखादा प्रिन्सिपल, एखादा लॉ आपण प्रोसेस करतो आहोत, आपण शिकतो आहोत. त्यामुळे आपल्याला त्याचा आपल्या प्रोफेशनमध्ये काय फायदा होणार आहे किंवा आपल्याला अपग्रेडेशनसाठी काय फायदा होणार आहे, याचा विचार करून आपण ते लिसनिंग करत असतो. त्यामुळे आपल्याला सेल्फ डेव्हलपमेंट करता येऊ शकते. म्हणजे जे काही आपण शिकतो, जनरल शाळेपासून जे काही शिकत आलेलो आहोत आपण किंवा तुमच्या व्यावसायिक जीवनामध्ये पण तुम्ही जे काही शिकलेलं असाल, इंजिनिअरिंग आहे, मेडिकल आहे, आर्किटेक्ट चं शिक्षण आहे. त्या शिक्षणातनं जे काही तुम्ही शिकता, ते प्रॉपर लिसनिंग केल्यामुळे तुम्ही तो डेटा प्रोसेस करू शकता आणि त्या डेटाचा वापर तुम्ही तुमच्या व्यवसायात करू शकता, सेल्फ डेव्हलपमेंटसाठी करू शकता. ह्याचा असा फायदा होतो आणि त्याकरिता आपल्याला ऍक्टिव्ह लिसनिंग प्रोसेस ही जाणीवपूर्वक करणं त्यावेळेला फार जास्त गरजेचं आहे. ओके. सो हे सगळे एडव्हान्टेजेस ऍक्टिव्ह लिसनिंगचे आहेत. आय एम शुअर हे सगळं तुम्हाला कळल्यावरती एडव्हान्टेजेस आणि डिसएडव्हान्टेजेस कळल्यानंतर तुम्ही अतिशय जास्त उत्सुक झालेला असणार, की मला हे लिसनिंग स्किल डेव्हलप करायचंच आहे, राइट? आणि मी तर तुम्हाला सल्ला देईन, की जर तुम्ही प्रोफेशनल्स असाल, काउन्सिलर असाल, डॉक्टर असाल, बिझनेस प्रोफेशनल असाल, एखादं तुम्ही मॅनेजमेंटमध्ये असाल ना, एखाद्या कंपनीच्या हायर मॅनेजमेंटमध्ये किंवा टीम लीड असाल, ज्याच्यामध्ये तुम्हाला टीम हँडल करायला लागते, तर डेफिनेटली मी तुम्हाला सजेस्ट करेन, की ऍक्टिव्ह लिसनिंग वरती खूप जास्त मेहनत घ्या. कारण तो कम्युनिकेशनचा एक खूप जास्त इंटिग्रल पार्ट आहे. ओके. आणि स्वतःला प्रोटेक्ट करण्यासाठी आपण तुम्ही त्याचा वापर करू शकता. सो लिसनिंग शिकण्यासाठी जर तुम्ही आता फुल्ली रेडी झालेला असाल, तर टाइप करा चॅट बॉक्समध्ये, म्हणजे मला कळेल की तुम्ही फुल्ली रेडी झालेला आहात, की ओके मला ह्या स्किलवरती काम करायचं आहे आणि त्यामध्ये एक्सेल करायचं आहे. येस. प्रफुल्ल, थँक यू. मुकुंद, अंजली, कीर्ती, डॉक्टर पाटील, पुष्पा, कृपा. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. उज्ज्वला, रंजना, पल्लवी, रेश्मा, पल्लवी, शिवाजी सावंत, मंगेश, मुग्धाजी मॅम, योगिनी, दिलीप. ग्रेट, ग्रेट. सो हा खूप इम्पॉर्टंट मुद्दा आहे, की लिसनिंग आपल्याला डेव्हलप करणं. ठीक आहे. सो आता तुम्ही कमेंट्स थांबवल्या तरी चालेल आणि प्लीज तुम्ही मला सांगा, की मी खूप जास्त कॉम्प्लेक्स तर नाही ना बोलत आहे, सिम्पलच आहे ना, तुम्हाला कळतंय ना व्यवस्थितपणे? खूप कन्फ्युज तर नाही होत आहे ना? आतापर्यंत आपण लिसनिंगची डेफिनेशन पाहिली, हिअरिंग आणि लिसनिंग मधला डिफरन्स पाहिला. लिसनिंग हे का महत्वाचं आहे, त्याचे एडव्हान्टेजेस पाहिले आणि जर आपण पुअर लिसनर असू, तर आपला काय काय तोटा होऊ शकतो हे आपण पाहिलं. ओके. ग्रेट. एन्जॉय. लव्हली. थँक यू अंजली. खूप छान. थँक यू. थँक यू. सो तुम्हाला असं कुठेही मध्ये वाटलं तर तुम्ही मला विचारा की आणि स्टॉप करा. एखादा पॉइंट कळला नसेल तुम्ही पुन्हा तो सांगेन डेफिनेटली. ओके. सो थँक यू सो मच फॉर बीइंग सो ऑसम. ओके. Ujjwala ma'am, I miss difference between hearing and listening. Okay. So तुम्ही हे जेव्हा सेशन रेकॉर्डेड सेशन पाहाल तेव्हा तुम्हाला तो पूर्ण मुद्दा पुन्हा कळेल. तुम्ही जर लेट जॉइन झाला असाल तर प्लीज मी तुम्हाला विनंती करेन की तो मुद्दा पूर्ण पहा. कारण आपल्याला वेळेचं एक आपल्याकडे बंधन आहे, त्यामुळे मी तो पुन्हा रिपीट नाही करू शकत. परंतु ज्यावेळेला आपण आपल्याकडे वेळ राहिला तर आपल्याकडे जेव्हा प्रश्नोत्तराचं सेशन असेल त्यावेळेला मी पुन्हा या मुद्द्यांकडे येणार आहे. तेव्हा आपली रिव्हिजन पूर्ण होणारच आहे. ओके. सो आपण तेव्हा ते पूर्ण घेऊयात. ओके. सो आता कमेंट्स थांबवल्या तरी चालेल. आपण आता वी आर डायव्हिंग स्ट्रेट इंटू लिसनिंग. ओके. सो अजून एक महत्वाचा मुद्दा म्हणजे लिसनिंगचे बॅरियर्स. काय काय बॅरियर येऊ शकतात, काय काय अडथळे येऊ शकतात लिसनिंग करता, हे आता आपण जाणून घेणार आहोत. पहिलं म्हणजे फिजिकल बॅरियर. जसं की मी म्हटलं तुम्हाला, की लिसनिंग आणि हिअरिंग मध्ये खूप डिफरन्स आहे. हिअरिंग म्हणजे फक्त साउंडला ऐकणं. पण आपल्या लिसनिंगमध्ये आपण एखाद्या व्यक्तीचा टोन ऑफ व्हॉइस, टेक्स्चर टोनचं, स्पीड, हे सगळं आपण अॅनलाईज करत असतो आपल्या मनातल्या मनात.
त्याची बॉडी लँग्वेज, फेशियल एक्सप्रेशन, डोळ्यांच्या मुव्हमेंट्स आपण सगळ्या ऑब्झर्व्ह करत असतो. त्यामुळे आपल्याला जेव्हा असे फॅक्टर्स येतात, की खूप जास्त आवाज आहे आणि तिकडे तुम्ही एकमेकांशी संभाषण करत आहात, तर तेव्हा तुम्ही प्रोडक्टिव्हली लिसनिंग नाही करू शकणार. एकदम ओरडून-ओरडून बोलत आहात, ते लिसनिंग होऊ शकणार नाही, नॉइजी ॲटमॉस्फिअरमध्ये. त्याच्यानंतर सेकंड म्हणजे आपल्याला व्हिज्युअली तो माणूस व्यवस्थित दिसत नसेल, डोळ्यांनी आपल्याला दिसत नसेल तो व्यक्ती, तर आपल्याला ते एक बॅरियर येऊ शकतं. कारण आपण जसं आधी पण सेशनमध्ये पाहिलेलं आहे, की कम्युनिकेशनमध्ये 55% वेटेज हे बॉडी लँग्वेजला आणि फेशियल एक्सप्रेशन्सला असतं. आणि जर तो माणूस आपल्याला व्हिज्युअली दिसला नाही, तर त्याचं कोरिलेशन आपलं ब्रेन लावू शकणार नाही, की याला जे म्हणायचंय आणि याची बॉडी लँग्वेज याच्यात काही डिस्पॅरिटी आहे का? हे आपण तपासू शकणार नाही. त्यामुळे आपल्याला व्हिज्युअली जर व्यवस्थित तो व्यक्ती दिसत नसेल किंवा फोनवरती आपण लेट्स से संभाषण करतो आहोत, तर आपल्याला तो एक बॅरियर येऊ शकतो लिसनिंगसाठी. म्हणजे आपल्याला फक्त आवाज कळत असतो, शब्द पोहोचत असतात ना त्या व्यक्तीचे, पण 55% डेटा आपला मिस होत असतो. त्यामुळे तो एक बॅरियर लिसनिंगमध्ये येऊ शकतो. त्याच्यानंतर दुसरा फॅक्टर म्हणजे सायकोलॉजिकल. सायकोलॉजिकल फॅक्टर म्हणजे आपल्याला एखाद्या व्यक्तीच्या बोलण्यात इंटरेस्टच नसेल, तर डेफिनेटली आपण शटडाउन होईल ना, आपलं ब्रेन नाहीये इंटरेस्ट यार तुमच्या बोलण्यात, असं होईल आणि त्याच्यामुळे आपण लिसनिंग करू शकणार नाही. आणि सेकंड म्हणजे जजमेंटल माइंडसेट. म्हणजे ओके, हा व्यक्ती ना मला त्याचं म्हणणं पटवून द्यायला आलेला आहे. असं जर मी मनात ठेवलं, काहीतरी प्रिज्युडाइसेस ठेवले मनामध्ये, तर मी त्या व्यक्तीचं बोलणं ऐकणारच नाही. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला एक उदाहरण देईन, की लहानपणी ना, म्हणजे मी शाळेत वगैरे होते, तेव्हा माझे आई-वडील एका गुरूंना फॉलो करायचे आणि त्यांच्या प्रवचनांना ते जायचे. त्यांना वाटायचं, की माझ्या मुली कॉलेजमध्ये जाते, शाळेत जाते, हिला पण फायदा होईल प्रवचनाचा. त्यामुळे ते मला बोलवायचे त्या प्रवचनाला. पण माझा एक जजमेंटल माइंडसेट होता, की मला नाही या गुरू-बिरूंच्या फंदात पडायचं किंवा मला काही याची गरज नाहीये सेल्फ डेव्हलपमेंटची आणि हे जे काही प्रवचनं देतात, मला काही गरज नाहीये. मी नाहीच ऐकणार आहे. किंवा सकाळी ते ना रविवारी त्यावेळेला त्यांची ती प्रवचनं लागायची टीव्हीवरती. ते मुद्दाम मोठा आवाज लावून करायचे आणि मी ना पूर्ण माझं माइंडच शटडाउन व्हायचं, की जबरदस्ती केल्यामुळे मी असं म्हणायचे, की नाही ऐकायचंय मला. सो जजमेंटल माइंडसेट, की हे मला फायद्याचं नाहीये, ह्याची मला गरज नाहीये, मी का ऐकू? असं. सो दॅट वॉज लॅक ऑफ इंटरेस्ट ॲट द सेम टाईम जजमेंटल माइंडसेट, की मला हे गुरु आणि हे सगळ्या लोकांमध्ये मला इंटरेस्ट नाही. हा मी जो पगडा मनामध्ये फिक्सेशन केलं होतं ना, की हे मला काहीतरी प्रवचन देतायत, बोरिंग आहे ते. यामुळे मी ऐकायला जात नव्हते. सो दॅट इज अ जजमेंटल माइंडसेट. त्याच्यामुळे मी लिसनिंग करू शकत नव्हते. So हा एक सायकॉलॉजिकल बॅरियर असू शकतो. किंवा आपले एखादे बिलीफ सिस्टम असतात, की हा व्यक्ती ना या देशातला आहे ना, म्हणजे या या जातीचा आहे म्हणजे या पार्टीला सपोर्ट करत असणार किंवा या देशातला आहे ना, म्हणजे हा माणूस असाच असणार, याचं ऐकायला नको. मला याचा व्हिडिओ पण नाही पाहायचा. अशा पद्धतीमुळेही आपण त्या व्यक्तीचं म्हणणं ऐकायला जात नाही. सो दॅट इज अ जजमेंटल माइंडसेट. त्यामुळे आपण लिसन करू शकत नाही. त्याच्यानंतर तिसरा पॉइंट म्हणजे सायकॉलॉजिकल, की फिजिओलॉजिकल म्हणजे मला कानानेच ऐकायला कमी येत आहे समजा. तर त्या हिअरिंग इम्पेअरमेंटमुळे मी लिसनिंग करू शकणार नाही आणि आय एम शुअर तुमच्या घरात थोडी म्हातारी माणसं असतील, ज्यांना कानाने ऐकू येत नाही, त्यांना खूप डिफिकल्टी येते. त्यांच्याबरोबर आपल्याला रिलेट करताना, बोलताना ओके आणि त्यांनाही ऐकायला येत नसतं. त्यामुळे ते स्वतःच मोठ्याने बोलायला लागतात आणि खूप गडबड गोंधळ होतो. तर त्यामुळे पण आपल्याला लिसनिंगचं एक बॅरियर निर्माण होतं. कारण आपल्याला ऐकायला येत नसतं. मग आपल्याला कळत नाही काय समोरचा व्यक्ती म्हणतो आहे आणि मग मनात प्रेज्युडाइसेस तयार व्हायला लागतात. स्वतःबद्दल इरिटेशन असतं आणि त्याच्यामुळे ते सगळं लिसनिंगचा गोंधळच व्हायला लागतो. तर त्याच्यामुळे तो एक अडथळा निर्माण होतो. त्याच्यानंतर लिंग्विस्टिक हा एक प्रकार आहे. तो म्हणजे माझी भाषा समजा तुम्हाला येत नाहीये. मी काहीतरी वेगळ्याच भाषेत बोलते आणि तुम्ही वेगळ्या भाषेत बोलताय, तर आपण कम्युनिकेट करू शकणार नाही आणि लिसनिंग त्यामुळे होऊ शकत नाही. म्हणजे अजून जास्त प्रोडक्टिव्ह लिसनिंग होऊ शकत नाही असं म्हटलं जातं. पण कदाचित पॉसिबिलिटी आहे. मी इथे हे लिहिलेलं आहे पॉइंट. परंतु मी जेव्हा जर्मनीमध्ये गेले, फ्रान्समध्ये गेले, तेव्हा मला त्या व्यक्तींची भाषा येत नव्हती.
पण आपल्या बॉडी लँग्वेज मधनं पण आपण त्यांना बरेच क्लूज देत असतो. त्याच्यामुळे त्या पद्धतीने पण आपण ऐकू शकतो. काही पर्सेंटेज आपण त्या व्यक्तींचं बोलणं आपल्याला समजायला लागतं. जर आपण कानात प्राण आणून त्यांची बॉडी लँग्वेज पाहिली, लिप पाहिलं, त्यांचे जेस्चर्स पाहिले तर आपण ऐकू शकतो. पण ऑफकोर्स मी जसं म्हणते तसं फुल्ली नाही ऐकू शकणार. त्याच्यामुळे लिंग्विस्टिक हा पॉइंट व्हॅलिड आहे, की आपल्याला जर एखाद्या व्यक्तीची भाषाच येत नसेल, तर लिसनिंगला अडथळा निर्माण होऊ शकतो. आपण ऐकणारच नाही डेफिनेटली. आणि मिसप्रोनाउन्सिएशन, काही शब्दांचा वेगळाच उच्चार काही प्रांतामध्ये केला जातो. मग त्यामुळेही लिसनिंगला प्रॉब्लेम येऊ शकतो. म्हणजे तुम्हाला समजा इंग्लिश छान येत आहे, परंतु अमेरिकन ॲक्सेंट समजत नाहीये. त्यामुळे तुम्हाला ते लिसनिंग करायला मजा येणार नाही. तेच जर मटेरियल तुम्हाला एखाद्या इंडियन माणसाने इंग्लिशमध्ये सांगितलं, तर ते तुम्हाला नीट कळू शकतं आणि हिअरिंग तुम्ही छान पद्धतीने लिसनिंग करू शकाल. सो अशा पद्धतीने पण एक बॅरियर येऊ शकतं. जर आपल्याला त्या भाषेचे प्रोनाउन्सिएशन्स वेगळे असतील, तर गडबड होऊ शकते आणि लिसनिंगमध्ये ते अडथळा ठरू शकतो. हे सगळे लिसनिंगचे बॅरियर्स आहेत. जर तुम्हाला हे रिलेट होत असेल, तर प्लीज चॅट बॉक्समध्ये टाइप करा बल्ब ऑन. बल्ब ऑन टाइप करा. म्हणजे तुम्हाला कळेल की मला कळेल की तुम्हाला लिसनिंग बद्दल जे आता नॉलेज मिळतो आहे, जे आपण शेअरिंग करतो आहे, ते तुम्हाला उपयोगी ठरतं आहे. हे मला त्याच्यातनं जाणवेल. थँक यू सो मच. डॉक्टर निनाद, उज्ज्वला, स्नेहल, कीर्ती, पल्लवी, प्रशांत. दॅट्स ग्रेट, दॅट्स ग्रेट. सो लिसनिंगचे हे जे बॅरियर्स आहेत, ते आपल्याला ओलांडून आपल्याला लिसनिंग करायचं आहे. प्रशांत, रंजना, मंगेश, ग्रेट, ग्रेट, ग्रेट. ग्रेट टू नो दॅट यू आर विथ मी. आपण पुढे जाऊया. आता कमेंट्स तुम्ही थांबवल्या तरी चालेल, म्हणजे आपल्याला पुढे जो पॉइंट आहेत सगळे ते खूप जास्त इम्पॉर्टंट पॉइंट्स आहेत. ओके. आता उच्चारलेला शब्द नाही कळला. कुठला शब्द मी उच्चारला? बल्ब ऑन म्हणजे ट्यूब पेटली असं मी टाइप करायला सांगितलं होतं. सो तो शब्द नाही कळला, की कुठले बॅरियर्स मी म्हणतेय ते. अडथळे आपण आता जाणून घेतले लिसनिंग बद्दलचे. त्याच्यामध्ये फिजिकल, सायकॉलॉजिकल, फिजिओलॉजिकल आणि लिंग्विस्टिक. लिंग्विस्टिक म्हणजे लँग्वेज. हां, कदाचित तो शब्द कळला नसेल तर लिंग्विस्टिक हा लँग्वेज बॅरियर असं म्हटलं जातं. ठीक आहे? ओके. आय होप एव्हरीथिंग इज क्लिअर. आपण पुढे जाऊयात. थँक यू कृपा, थँक यू रेश्मा. ग्रेट. थँक यू अंजलीना. थँक यू. ग्रेट. सो आता तुम्ही कमेंट्स थांबवल्या तरी चालेल. आपण पुढे जाऊया. आता आपण महत्वाचा टॉपिक शिकणार तो म्हणजे टाइप्स ऑफ लिसनिंग. लिसनिंगचे प्रकार कोणते कोणते आहेत? तर पहिला प्रकार आहे तो म्हणजे अप्रिशिएटिव्ह लिसनिंग. अप्रिशिएटिव्ह लिसनिंग म्हणजे ज्यावेळेला तुम्ही एखादं गाणं ऐकता आहात, एखादी कविता ऐकता आहात, एखादा पॉडकास्ट ऐकता आहात, जो अप्रिशिएट करण्यासाठी, प्लेजरसाठी ऐकता आहात. ओके. तुमचा समजा मूड खूप ऑफ आहे आता सध्या आणि तुम्हाला छान मूडमध्ये जायचं आहे, याकरता तुम्ही एखादी गाणी ऐकायला लागलात आणि तुमचा मूड छान झाला. दॅट इज कॉल्ड अप्रिशिएटिव्ह थिंकिंग, अप्रिशिएटिव्ह लिसनिंग. किंवा एखादा कवितांचा प्रोग्राम तुम्ही अटेंड केलात आणि तो तुम्हाला खूप आनंददायी वाटला किंवा एखाद्या वाचक वर्गाला तुम्ही गेलात आणि काही पुस्तकाचं वाचन तुम्ही कोणाचं ऐकलत, मला छान वाटलं. तर अशा पद्धतीच्या लिसनिंगला अप्रिशिएटिव्ह लिसनिंग असं म्हटलं जातं. ते फक्त अप्रिशिएट करण्यासाठी आपण लिसनिंग करत असतो. अर्थात त्याच्यामध्ये पण आपण काही कॉम्प्रिहेन्सिव्ह प्रोसेस करत असतो. तो आपण जाणून घेऊयात सेकंड टाइप ऑफ लिसनिंगला. पण अप्रिशिएटिव्ह लिसनिंग इज प्लेजरसाठी, आनंदासाठी, अप्रिशिएट करण्यासाठी जे आपण लिसनिंग करतो, त्याला अप्रिशिएटिव्ह लिसनिंग असं म्हटलं जातं. मग ते एखादं पॉडकास्ट पण असू शकतो. ओके. सो त्या पॉडकास्ट ऐकताना आपण त्या पॉडकास्ट ऐकण्याचा आनंद घेतो, त्याला अप्रिशिएटिव्ह लिसनिंग असं म्हणतात. ओके. दुसरा प्रकार आहे तो म्हणजे कॉम्प्रिहेन्सिव्ह लिसनिंग. कॉम्प्रिहेन्सिव्ह लिसनिंग म्हणजे एखादं खूप कॉम्प्लेक्स गोष्ट, एखादा डेटा तुम्ही शिकता आहात. हे मॅथमॅटिक्सचा काही फॉर्म्युला, काही अल्जेब्राचा काही फॉर्म्युला तुम्हाला एखादा व्यक्ती एक्सप्लेन करतो आहे.
ओके. अशा पद्धतीचं काही कॉम्प्रिहेन्सिव्ह डेटा आहे, तर तो डेटा तुम्ही अॅनलाईज करता तुमच्या मनामध्ये, की ओके हा मेन पॉइंट आहे आणि त्याच्यानंतर त्याचे 4 भाग पडतात. त्या 4 भागांचे अजून सब पार्ट्स पडतात. अशा पद्धतीने एक स्ट्रक्चर ज्यावेळेला असतं डेटाचं, त्या गोष्टीला कॉम्प्रिहेन्सिव्ह लिसनिंग असं म्हणतात, जेव्हा तुम्ही एखाद्या डेटाला ऐकत असता. हां. सो त्या प्रकाराला कॉम्प्रिहेन्सिव्ह लिसनिंग म्हणतात. अप्रिशिएटिव्ह लिसनिंगमध्ये मी जसं तुम्हाला उदाहरण दिलं होतं गाण्याचं. कधी-कधी कॉम्प्रिहेन्सिव्ह लिसनिंगमध्ये एखादं गाणं असेल, म्हणजे मी तसं करते. एखादं गाणं असेल, ते मी कॉम्प्रिहेन्सिव्ह लिसनिंगने पण ऐकत आहे. ओके, हे गाणं कुठल्या रागातलं आहे एक्झॅक्टली, किंवा ह्याचा ताल कोणता आहे आणि समेवर कसं ती छान पद्धतीने आली. मग त्याच्यामध्ये ते आमद कशी घेतली. म्हणजे मी डिटेलिंगमध्ये जाणार त्याच्यामध्ये. कारण मी हे लर्न केलेलं असल्यामुळे मी त्या गोष्टीला कॉम्प्रिहेन्सिव्ह लिसनिंग पद्धतीने पण मी ते गाणं ऐकणार आणि इतर जे लोकं प्लेजरसाठी ऐकणार आहेत, ते अप्रिशिएटिव्ह लिसनिंग सारखं ऐकणार आहेत. तर एकच गोष्ट आपण वेगवेगळ्या पद्धतीने पर्सीव्ह करू शकतो आपल्या इंटेलेक्ट प्रमाणे. ओके. सो कॉम्प्रिहेन्सिव्ह लिसनिंगमध्ये मेजरली डेटा प्रोसेसिंग हे येतं. आपल्या माइंडमध्ये आपला आपण जो डेटा येतो त्याचं प्रोसेसिंग आपण करत असतो. दॅट इज कॉम्प्रिहेन्सिव्ह लिसनिंग. थर्ड तो एक टॉपिक आहे, थर्ड पॉइंट आहे तो म्हणजे एम्पॅथेटिक लिसनिंग आणि खूप इम्पोर्टंट हा इंटिग्रल पार्ट आहे. जसं मी तुम्हाला म्हटलं, तुम्ही वकील आहात, काउन्सिलर आहात किंवा बिझनेस पर्सनल आहात, टीम लीडर आहात, डॉक्टर आहात, तर तुम्हाला एम्पॅथेटिक लिसनिंग खूप जास्त महत्वाचं आहे. जसं मी हे खूप प्रॅक्टिस करते माझ्या क्लायंट्स बरोबर. एम्पॅथेटिक लिसनिंग म्हणजे एक्झॅक्टली त्या क्लायंटला आता काय वाटतं आहे, त्याचा हा विचार मनातला कुठून आलेला आहे. पूर्णपणे त्याच्या अ, त्याच्या दुनियेत आपल्याला जायचं आहे आणि त्याचं जग बघायचं आहे. याला एम्पॅथेटिक लिसनिंग म्हणतात. म्हणजे आपण फक्त शब्द ऐकत नसतो, तर त्या व्यक्तीच्या भावना आणि त्या व्यक्तीचे विचार काय आहेत त्यामागचे, तो विचार एक्झॅक्टली कुठून आलेला असेल. त्याच्या मागची बिलीफ सिस्टम काय असू शकते किंवा ती डेव्हलप का झालेली आहे. या पद्धतीने एम्पॅथेटिकली आपण जेव्हा ते लिसनिंग करतो, त्यावेळेला त्याला एम्पॅथेटिक लिसनिंग असं म्हटलं जातं आणि आपण त्याचं जग अनुभवत असतो हे एम्पॅथेटिक लिसनिंग करताना. आणि जर तुमच्याकडे तुमची मुलं असतील, तुमचा नवरा असेल, तुमची बायको असेल, तुमचे आई-वडील असतील, तुमचे जवळचे कोणीही लोक आहेत, त्यांच्याकरता तुम्हाला एम्पॅथेटिक लिसनिंग जर तुम्ही प्रॅक्टिस करू शकलात, तर तुमचे जे रिलेशनशिप्स आहेत, कोर रिलेशनशिप्स आहेत, ते नेक्स्ट लेव्हलला जाऊ शकतात. किंवा तुम्ही टीम लीडर असाल आणि तुमचा टीम मेंबर तुम्हाला एखादी गोष्ट सांगतो आहे आणि एम्पॅथीने जर आपण त्या गोष्टीला ऐकलं, तर आपण डेफिनेटली त्या व्यक्तीला इन्फ्लुअन्स करण्यासाठी त्याचा फायदा होऊ शकतो आपल्याला. त्याच्यामुळे लिसनिंग, एम्पॅथेटिक लिसनिंग इज एक्स्ट्रीमली इम्पोर्टंट. सो याला एम्पॅथेटिक लिसनिंग असं म्हटलं जातं. आणि मी डॉक्टर प्रोफेशनमध्ये किंवा काउन्सिलर म्हणून आता मी काम जेव्हा करते आहे, तेव्हा माझ्यासाठी ही गोष्ट खूप इंटिग्रल आहे. त्याच्यावर मला सतत प्रॅक्टिस करायला लागते आणि ती तशी मी करत असते माझ्या क्लायंट्स बरोबर. सो ह्या लिसनिंग स्किल बद्दल मी खूप जास्त बोलू शकते 1 तास. परंतु आपण पुढे जाऊया. पुढचा पॉइंट आहे तो म्हणजे क्रिटिकल लिसनिंग. क्रिटिकल लिसनिंग म्हणजे आपण एखादा व्यक्ती आपल्याला जर एखादी आयडिया सेल करतो आहे, म्हणजे लेट्स से एखादा सेल करणारा व्यक्ती आहे, एखादा मार्केटिंगचा व्यक्ती आहे आणि तो तुम्हाला सांगतोय, की ही कार अशी आहे, तसं आहे, मायलेज असं आहे, तसं आहे. म्हणजे तुम्हाला काहीतरी आयडिया सेल करायला बघतो आहे. एखादी बिलीफ सिस्टम तुम्हाला एखादा व्यक्ती, पॉलिटिशियन्स मे बी सेल करायला बघता आहेत. हे असं-असं घडलं, असं झालं. पण तरीही तुमच्या इंटलेक्टचा तुम्ही वापर जेव्हा करता, की हा मला नेमकं हे असं का सांगतोय? हा मला भडकवण्याचा प्रयत्न तर करत नाहीये ना. हा माझ्या मनामध्ये ही बिलीफ सिस्टम टाकण्याचा का प्रयत्न करतोय? याचा अजेंडा काय आहे? किंवा हा विचार माझ्या मनात हा का टाकतो आहे? मला काय हा विकायला बघतो आहे? माझी कुठची गोष्ट हेरून हा हे सांगतोय मला. ही जी एनालिसिस करणं जे ना, पूर्णपणे त्या व्यक्तीचं क्रिटिकली एनालिसिस करणं जे आहे, त्याला त्या प्रोसेसला क्रिटिकल लिसनिंग असं म्हटलं जातं. आणि हा पण एक महत्वाचा म्हणजे लिसनिंगचा प्रकार आहे, ज्याच्यामुळे तुम्हाला लोकं कधीच मॅनिप्युलेट नाही करू शकत.
लेट्स से तुम्हाला तुमची बायको किंवा नवरा येऊन थर्ड पर्सन बद्दल काहीतरी सांगतो आहे आणि तुमचा त्या व्यक्तीबद्दल खूप छान अनुभव आहे. पण तुम्हाला त्याच्यातनं फिल्टर करायचंय, की ही व्यक्ती मला हे नक्की का सांगते आहे? कारण तो त्या व्यक्तीचा अनुभव आहे आणि आपलं अप्रूव्हल मिळवायला कधी-कधी ते व्यक्ती आपल्याला ते सांगत असतात त्यांच्या साइडला करून घेण्यासाठी. पण त्यावेळेला आपल्याला जर आपण क्रिटिकल थिंकिंग केलं, तर आपण निपक्षपातीपणे एखाद्या गोष्टीकडे, एखाद्या व्यक्तीकडे पाहू शकतो. ओके. सो कधी-कधी बरेचदा म्हणजे बरेचदा असं होतं, की आपल्या जवळचे लोकं असतात, ते आपल्याला काही-काही थर्ड पर्सन बद्दल सांगत असतात आणि त्यामुळे आपण लगेचच त्या व्यक्तीबद्दल एखादं मत बनवतो. तर तसं आपल्याला करायचं नाहीये. आपल्याला एखादी व्यक्ती सांगते, तो डेटा नीट प्रोसेस करायचा आहे, विचार करायचा आहे, ही मला का सांगते काय घडलं एक्झॅक्टली? कारण दुसरी बाजू ऐकल्याशिवाय आपण न्यायनिवाडा करू नाही शकत आणि ते मूर्खपणाचं ठरेल ॲक्चुअली, राइट? म्हणजे एखाद्याचं बाजू ऐकून आपण तिसऱ्याशी भांडायला गेलो, तर तसं चालणार नाहीये ना. समजा मी तुमच्याकडे आले आणि तुमची मी खूप खास मैत्रीण आहे. तुम्ही एखाद्या व्यक्तीचे मित्र आहात आणि मी तुम्हाला त्या व्यक्तीबद्दल काय-काय सांगून, खोटं-नाटं सांगून तुमचे कान भरवते. तर माझा अजेंडा काय आहे हे तुम्हाला लक्षात ठेवायला पाहिजे, बरोबर? सो मैथिली जे सांगते त्या सगळ्यावरती तुम्हाला डायरेक्टली भरोसा नाही करायचा. तुम्हाला अॅनलाईज करायचंय, क्रिटिकली थिंकिंग करायचं आणि मग त्या पद्धतीने तुम्हाला माझं बोलणं फिल्टर आउट करून लिसनिंग करायचं. सो हा प्रकार पण खूप जास्त महत्वाचा आहे, क्रिटिकल थिंकिंग. सो ह्या 4 प्रकारांची तुम्हाला व्यवस्थित माहिती झाली असेल, तर प्लीज कमेंटमध्ये वाय टाइप करा, की तुम्हाला हे चारही प्रकार नीट कळलेले आहेत. ते मला कळेल की आपण पुढे जाऊ शकतो की नाही ते. आणि या 4 प्रकारापैकी कोणत्या प्रकारावरती तुम्हाला मेहनत करायची इच्छा आहे? तुम्हाला त्याच्यावरती एक्सेल करायचं आहे, हे पण मला जाणून घ्यायला आवडेल. सो जर तुमचा प्रकार नंबर 1 असेल तर ए टाइप करा. दुसरा प्रकार असेल तर सी टाइप करा. ई असेल तर ई टाइप करा. क्रिटिकलला सीआर टाइप करा. ओके. म्हणजे मला कळेल की कुठल्या लिसनिंगला तुम्हाला अजून जास्त मेहनत करून वाढवण्याची गरज आहे असं तुम्हाला वाटतं. क्रिटिकल थिंकिंग. आय अंडरस्टँड. प्लीज ते खूप जास्त महत्वाची गरज आहे ती. अदरवाईज पीपल विल टेक यू फॉर अ राईड अँड विल बी लाइक फूल्ड इझिली किंवा आपण टिक होऊ शकतो ना. तर त्याकरता आपल्याला करायचं आहे. कॉम्प्रिहेन्सिव्ह आणि क्रिटिकल टॉप द लिस्ट ना? ग्रेट. नो वन फॉर एम्पॅथी. येस, डॉक्टर पाटील. येस. प्रशांतजी, पल्लवी. येस. सो पर्सनल रिलेशनशिपसाठी आणि आपण जर तुम्ही डॉक्टर या प्रोफेशनमध्ये असाल, वकील या प्रोफेशनमध्ये असाल, पोलीस असाल, ओके. कारण कधी-कधी लोकं आपल्याला फुल इन्फॉर्मेशन देत नसतात. त्यावेळेला ती क्रिटिकल आणि एम्पॅथेटिक याचं मिक्सचर करून आपल्याला ती इन्फॉर्मेशन त्यांच्याकडून काढून घ्यायला लागते. सो एम्पॅथेटिक लिसनिंग आणि क्रिटिकल लिसनिंग याला मी खूप जास्त वेटेज देते. इफ यू आर नॉट अ स्टुडंट, यू आर अ प्रोफेशनल, ह्या 2 थिंकिंगला खूप आपल्याला वाढवण्याची गरज आहे. असं मी सजेस्ट करीन. क्रिटिकल आणि एम्पॅथेटिक. येस. ग्रेट, ग्रेट, ग्रेट. सो आपण पुढे जाऊया. थँक यू सो मच. थँक यू सो मच. लीडरला कुठलं? लीडरशिपची लँग्वेज हे कम्युनिकेशन इज अ लँग्वेज ऑफ लीडरशिप. तर त्याच्यामुळे लीडरला नो एक्सक्यूज. चारही पद्धती आपल्याला वापरायला लागतील आणि त्याचं आपण का ते आपण बघणारच आहोत. सो चारही प्रकारांवरती मी तर तुम्हाला सजेस्ट करीन तुम्ही वर्क करा. कारण लीडरला स्वतःचं नॉलेज पण अपग्रेड करायचं असतं ना आणि मगच काय म्हणतात ते वॉक द टॉक राहायला पाहिजे असतं. त्यामुळे आपल्याला चारही प्रकार मास्टर करणं गरजेचं आहे. पोलिसांसाठी आपल्याला क्रिटिकल, एम्पॅथेटिक हे खूप टॉप द लिस्ट आहे. कारण समोरचा व्यक्ती किंवा वकील आहेत, एखादा व्यक्ती वकील आहे प्रोफेशनली तुमच्यापैकी कोणी, तर त्यांना पण हे एम्पॅथेटिक आणि क्रिटिकल खूप जास्त महत्वाचं आहे. कारण समोरचा व्यक्ती आपल्याला फुल इन्फॉर्मेशन देतोय की नाही, हे कळल्याशिवाय आपण त्याची केस हातात घ्यायची की नाही हे कळणार नाही ना. नाहीतर कोर्टात काहीतरी आपल्याला नवीनच गोष्टी कळतात. अरे, हे तुम्हाला सांगितलंच नव्हतं. काहीतरी वेगळंच सांगतात. काहीतरी वेगळंच बोलतात किंवा आपल्याला वेगळाच एखादा पुरावा समोरची पार्टी प्रस्तुत करू शकते आणि आपलीच गडबड-गोची होऊ शकते. त्यामुळे एम्पॅथेटिक आणि क्रिटिकल लिसनिंग आपल्याला लर्न करणं फार जास्त गरजेचं आहे. त्याच्यावर वर्क कसं करायचं ते आपण ओघाने आता पाहणारच आहोत. पण दीज आर 4 टाइप्स ऑफ लिसनिंग. ओके. तुम्हाला रिक्वेस्ट आहे की तुम्ही कमेंट्स थांबवले तरी चालेल म्हणजे तुम्हाला फुल्ली आता जे आपण मेन गोष्ट शिकणार आहोत, हाऊ टू लिसन त्याच्यावरती फोकस करता येईल. ओके. सो आपण पुढे जाऊया.
सो येस, महत्वाचा मुद्दा. आपल्याला लिसनिंग का करायचं आहे, याची तुमच्याकडे तुमची कारणं आहेत. का लिसनिंग करायचं आहे डेफिनेटली ते. आता आपण व्हाय आपला क्लिअर झालेला आहे ज्यावेळेला, त्यावेळेला आपण हाऊ याच्याबद्दल जाणून घेणार आहोत. कसं ऐकायचं खूप महत्वाचं आहे, खूप महत्वाचं आहे. आणि मी गेली 15-20 वर्ष मी ह्याच्यावर काम करते आहे. कारण मी जसं मी म्हटलं ना, मी कोणाचंच ऐकायचे नाही. पण त्याचा मला प्रोफेशनमध्ये खूप तोटा व्हायला लागला, की लोकांबरोबर आपले संबंध चांगले होत नाही, जेव्हा आपण लोकांचं ऐकत नसतो त्यावेळेला. त्याच्यामुळे मी कॉन्शियसली ह्याच्यावर काम केलेलं आहे. सो तुम्ही पण त्याच्यावरती कॉन्शियसली काम करू शकता आणि तुम्हाला ज्या एरियामध्ये एक्सेल करायचं आहे, रिलेशनशिप असू देत, तुमचं प्रोफेशनल लाईफ असू देत, सेल्फ डेव्हलपमेंट असू देत, सगळ्या ह्याच्यामध्ये तुम्हाला एक्सेल करता येईल, जेव्हा तुम्ही लिसनिंग करायला लागाल. हाऊ टू लिसन, दॅट इज द क्वेश्चन, राइट? सो आपण पुढे जाऊया. फर्स्ट, खूप इम्पॉर्टंट, व्हेरी, व्हेरी एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट, हे म्हणजे बीइंग ओपन माइंडेड. ओपन राहणं. ओके. म्हणजे आपल्या मनामध्ये काही असे प्रिज्युडायसेस असतात, जजमेंट्स असतात, की हा व्यक्ती म्हणजे हा असा, हे म्हणजे हे. ओके. अमेरिकन्स व्यक्ती असे असतात किंवा एखाद्या स्पेसिफिक जातीचे व्यक्ती असे असतात. स्पेसिफिक धर्माचे व्यक्ती असे असतात. ते वायरिंग असतं मनामध्ये आणि त्यामुळे काय होतं, आपण त्या व्यक्तीला नीट ऐकू शकत नाही. असं म्हणजे ना, आपण लोकांना बॉक्समध्ये टाकायला लागतो, की हा म्हणजे हा. या जातीचा म्हणजे ह्या पॉलिटिकल पार्टीला सपोर्ट करणार किंवा अमुक धर्माचा म्हणजे या पॉलिटिकल पार्टीचा. यू नो? सो अशा पद्धतीने जर प्रिज्युडायसिस माइंड सेट असेल, तर आपण समोरच्या व्यक्तीचा पॉइंट ऑफ व्ह्यू, तो काय म्हणतो आहे तेच ऐकणार नाही. किंवा असं काही असतं, की हेटेरोसेक्सुअल म्हणजे हे बरोबर आहे. किंवा होमोसेक्सुअलिटी बरोबर नाही. हा प्रिज्युडाइज समजा माझ्या माइंडमध्ये असेल आणि समोरचा व्यक्ती एखादा गे असेल, लेस्बियन असेल, त्याच्याकडे जरी नॉलेज असेल त्या फील्डमधलं, तरी मी त्याचं बोलणं ऐकायला जाणार नाही. तर तोटा कोणाचा झाला? माझा. ओके. सो ओपन माइंडेडनेस खूप जास्त महत्वाचं आहे आणि जसं की मी तुम्हाला सांगितलं, की आधी माझे आई-वडील जेव्हा ते गुरूंचं प्रवचन ऐकायला बोलवायचे आणि मी त्यांना कल्टी मारायचे. तर मला आत्ता कळतंय, की ते प्रवचन त्याचा फायदा मला कसा झाला ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम. सो ओपन माइंडने सगळ्यांचं बोलणं ऐकून मग आपण त्याचं क्रिटिकल, इंटेलेक्चुअल एनालिसिस केलं, तर काय हरकत आहे, नाही का? सो ऐकायला काहीच प्रॉब्लेम नाहीये. एखाद्याचा अपोझिट पार्टीचा विचार आणि त्याच्यामुळे आपल्याला कम्युनिकेशनमध्ये फायदा होतो, राइट? म्हणजे समोरच्या व्यक्तीचा विचार माझ्यापेक्षा वेगळाच आहे म्हणून मी तो ऐकणारच नाही. हा जर माझा ॲटिट्यूड असेल तर डेफिनेटली टसल होणारच आहे आणि गुफअप होणार आहे. आपण कम्युनिकेशन बरोबर करू शकणार नाही. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला मागे पण उदाहरण दिलं होतं, की माझा नवरा आहे, तो नॉन बिलीव्हर आहे, नास्तिक आहे आणि मी पूर्णपणे आस्तिक आहे. पण समजा मी म्हटलं, की नाही हा नास्तिक आहे म्हणजे बरोबर नाही, असा ओपन माइंडसेट असेल, ओपन माइंडेड नसेल मी, क्लोज माइंडसेट असेल, तर काहीतरी मी त्याला लेबल लावून टाकेन आणि त्याचं बोलणं ऐकायलाच जाणार नाही. राइट? सो प्रत्येक जण जे काही प्रॅक्टिस करत असतो, एखादा व्यक्ती आहे समजा व्हीगन डाएट करतो आहे. मला व्हीगन डाएट करायचं नाहीये, परंतु तो का करतो आहे, त्याच्या मागची त्याची धारणा काय आहे, हे मी फक्त ऐकून घेतलं ना, तरी त्या व्यक्तीला छान वाटेल, की ओके, हिने ऐकून घेतलं, पण हिला ते व्हीगन डाएट नाही करायचंय. दॅट्स ओके. पण त्यामुळे वेगळ्या कुठल्या मुद्द्यांवरती आम्ही कनेक्ट होऊ शकतो. पण तेच मी जर घेऊन बसले आणि त्या व्यक्तीला एकसारखं सांगत राहिले, "हे व्हीगन डाएट एकदम बकवास आहे. असं नाही करायचं, तसं नाही करायचं." देन देअर इस अ टसल होईल माझ्या कम्युनिकेशनमध्ये. त्यामुळे ओपन माइंडेड असणं फार जास्त गरजेचं आहे. आणि आपल्या मनामध्ये 100 बिलीफ्स असतात, प्रिज्युडायसेस असतात, जजमेंट्स असतात. ज्यावेळेला ते डोकं वरती काढतील ना, तेव्हा त्यांना शट डाउन करायचं आहे. शट अप, शट अप आणि ऐकायचंय. म्हणजे मी तुम्हाला सांगेन माझ्या काउन्सिलिंगच्या सेशनमध्ये कित्येक वेळा माझ्यासमोर अशी व्यक्ती असते, जिचं एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर चालू आहे. आणि माझ्या व्हॅल्यू सिस्टममध्ये, माझ्या बिलीफ सिस्टममध्ये एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर इस कंप्लीट नो नो. इट इस अ ब्रीच ऑफ ट्रस्ट. ओके, डील ब्रेकर आहे ते रिलेशनशिपमध्ये असं मला वाटतं. परंतु जर मी त्या व्यक्तीला त्याबद्दल लेबल लावलं, की हे तू चुकीचं करतेयस, चुकीचं वागतेयस, मला काही तुझं ऐकायचं नाही.
तर तो माझा क्लायंट रिपेलच होणार आहे ना माझ्यापासून. अरे, ही मला मैत्रीला ना ज्ञानच देते, की कसं हे चुकीचं आहे. माझं काही ऐकूनच घेत नाही. सो मला जर एम्पॅथेटिक लिसनिंग करायचं असेल, तर पहिल्यांदा मला ओपन माइंडेड असायला लागेल. कारण त्या व्यक्तीने अ, त्याच्यासाठी जो काही योग्य निर्णय आहे, तो निर्णय घेतलेला आहे आणि त्याला कारणं आहेत. एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर कोणी असंच करत नाही. त्याला कारणं असतात. ती कारणं एक्झॅक्टली काय आहेत? त्या कारणांना ॲड्रेस करण्यासाठी मला त्या व्यक्तीचं पहिल्यांदा ऐकून घ्यायला लागेल. सो ओपन माइंडेडनेस असणं हा एक महत्वाचा मुद्दा आहे लिसनिंग करण्यासाठी. ओके. सो इफ यू अग्री विथ मी, प्लीज टाइप ए इन द चॅट बॉक्स. आणि मी म्हणत नाहीये की आपण पटकन ओपन माइंडेड होऊ. इट इज अ प्रोसेस. आपल्याला स्वतःला शिकवायला लागतं. नाही, नाही मला ओपन माइंडेड व्हायचंय, ओपन माइंडेड व्हायचंय. का व्हायचंय? कारण हा माझा क्लायंट आहे. माझ्यासाठी इम्पोर्टंट आहे. हा माझा नवरा आहे. मला ओपन राहायचं आहे. कारण मला याचं मी जर ऐकून घेतलं, याचा मुद्दा ऐकून घेतला, तर मी माझी पण बाजू ठेवीन. तो पण माझं ऐकून घेईल ना. सो आपण एकदम न्यायनिवाडा करायचा नाही. हे चूक आणि बरोबर. डोंट डू दॅट. ओके. त्याच्यामुळे आपण लोकांना पळवतो आपल्यापासून. आय एम सो ग्लॅड दॅट यू रिलेट टू दिस. ओके. सो हा पहिला मुद्दा आहे, बीइंग ओपन माइंडेड. समोरची व्यक्ती चुकीचं बोलत आहे, तर अशा ग्रेट प्रश्न. समोरची व्यक्ती चुकीचं बोलत आहे, हे आपल्या मनात आहे ना, हे चूक आणि हे बरोबर. आस्तिकताच राईट आणि नास्तिकता म्हणजे चूक, हे समजा मी माझ्या मनात केलेलं आहे. तर गडबड होणार आहे. त्यामुळे चूक आपण जे म्हणतो आहे ना, ते कोणाच्या दृष्टिकोनातनं चूक? हा प्रश्न आधी आपल्याला स्वतःला विचारायचा आहे आणि पहिल्यांदा तर त्या व्यक्तीला बोलू द्यायचं आहे. त्याचं म्हणणं काय? कारण कारणभाव असतोच ना समोरच्या व्यक्ती एखादी गोष्ट करतेय, नाही करत आहे, जे काही आहे त्याच्या मागे कारणभाव आहे. तो कारणभाव आपल्याला जाणून घेता आला, तर आपण पुढे क्रिटिकल थिंकिंग करणार. त्यामुळे आने दो, जो बोलता है बोलने दो. जसं आता मी वकील आहे, माझा क्लायंट माझा असशील, तर त्याने मला सांगितलं, "मी असं-असं झालं, असं-असं झालं म्हणून माझ्या हातून खून झाला." असं काहीतरी सांगतोय. ऐकून घ्यायचंय पहिल्यांदा. आधीच मी चूक बरोबरच्या न्यायनिवाड्यात गेले, तर गडबड झाली. तो मला पुढे काहीच सांगणार नाही. कदाचित माझ्याकडून ती केस पण तो काढून टाकेल, दुसऱ्या वकिलाकडे जाईल. ओके. सो त्याच्यामुळे आपण लोकांना आपल्याकडे जर ओपन करायचं आणि त्यांचं ऐकायचं आहे, तर पहिल्यांदा आपल्याला चूक बरोबरचं डेफिनेशनमध्ये जायचं नाहीये. सो थँक यू सो मच. थँक यू सो मच. ग्रेट. सो आता आपण पुढे जाऊया. कमेंट्स थांबवल्या तरी चालेल. म्हणजे तुम्हाला फुल्ली फोकसली पाहता येईल. पूनम विचारत आहेत, की प्रत्येक व्यक्तीला आपणच बरोबर असं वाटतं, तेव्हा ती सिच्युएशन कशी हँडल करायची? ग्रेट. हा टॉपिक आहे तो थोडा पुढच्या कम्युनिकेशनचा आहे. असर्टिव्ह कम्युनिकेशन बद्दलचा आहे. सो ते सेशन तुम्ही पाहिलं नसेल तर पहा नक्की. परंतु आत्ता आपण फोकसली लिसनिंग बद्दलच करतोय. तर पहिली आपल्याला स्टेप हीच करायची आहे, की तो व्यक्ती जे त्याचं बरोबर म्हणतोय ना, आधी बोलू द्या. बोला. काय बोलतोय तो बोलू द्या ना. त्याच्या मागचा कारणभाव आपल्याला माहिती नाहीये ना, तो काय म्हणतोय. पहिली स्टेप आहे लिसनिंग. ना. सो आपल्याला पहिल्यांदा ते प्रॅक्टिस करायचं आहे. तो व्यक्ती जे करतो आहे, ते बोलतो आहे, ते का करतो आहे हे जाणून घेण्यासाठी, डेटा कलेक्शन करण्यासाठी आपल्याला पहिल्यांदा तो चुकीचा आहे आणि मी बरोबर आहे, हे आधी पहिल्यांदा दूर सारायला लागेल. हा हा भाव मनातून दूर करायला लागेल आणि त्या व्यक्तीचं ऐकायला लागेल. ओके. सो ही पहिली स्टेप आहे. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट स्टेप. ऐकतानाच जर आपण डोक्यात म्हणाल ना, "हा चुकीचा आहे, चुकीचा आहे, चुकीचा आहे." यू आर नॉट लिसनिंग देम. शर्मिष्ठा म्हणतात, "बट व्हॉट इफ लिसनिंग विथ ओपन माइंड इम्पॅक्ट्स माय थॉट प्रोसेस?" येस, पण त्याच्यानंतर आपण जेव्हा ग्रास्प करणार तेव्हा इंटलेक्चुअली आपण थिंक करत असणार ना, एखादा व्यक्ती काय म्हणतो आहे, जे माझ्यासाठी योग्य आहे का? मी काय करू शकतो? स्ट्रॅटेजी प्लॅनिंग त्याच्यानंतर येते. पण पहिल्यांदा आपल्याला डेटा गॅदर करायला लागतो. पूर्ण डेटा गॅदर केल्यानंतर आपण त्याच्यातला डेटा कुठला ठेवायचा आहे, कुठला सोडून द्यायचा आहे किंवा माझी स्ट्रॅटेजी काय असणार आहे, या व्यक्तीला मी काय सांगणार आहे, काय बोलणार आहे, ती स्ट्रॅटेजी मनामध्ये प्लॅन करता येण्यासाठी फर्स्ट स्टेप इज ओपन माइंडने लिसन करा. So that's the first number one point. त्याच्यानंतर सेकंड इज लर्न टू मॅनेज इमोशन्स. तुमचे जे आता प्रश्न होते ना, त्या इमोशन्स मधनं आपण डायरेक्टली रिजेक्शन पाठवतो समोरच्या व्यक्तीला.
ओके, हा चुकीचं म्हणतो, हा चुकीचा आहे, ह्याला मी करेक्ट कसं करू, ह्याला बरोबर कसं करू, हे जर मनात यायला लागलं ना, तर दॅट मीन्स आपण त्या समोरच्या व्यक्तीच्या थिंकिंगचा स्वीकार करत नाही. इट रेडिएट्स डिसरिस्पेक्ट अँड रिजेक्शन टुवर्ड्स अदर पर्सन, आणि त्याच्यामुळे समोरचा व्यक्ती शट ऑफ होणार आहे. तो बोलायचं बंद होणार आहे आपल्याशी, बोलणार नाहीये. समजा लेट्स से मी तुम्हाला काउन्सिलिंगचं उदाहरण दिलं. काउन्सिलिंगमध्ये आम्ही खूप डीप लेव्हलच्या गोष्टी एकमेकांशी डिस्कस करत असतो. माझा समजा क्लायंट आहे आणि मी आहे. मी डीप लेव्हलच्या गोष्टी डिस्कस करतो, आणि जसं मी मागे उदाहरण तुम्हाला दिलं, की माझ्या व्हॅल्यू सिस्टममध्ये एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर बसत नाहीये. पण समोरच्या व्यक्तीने एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर चं पाऊल उचललेलं आहे. ओके. आणि मी मनात समजा म्हटलं, की ही चुकीची आहे. तर मी तिला सल्लेच देत राहणार आहे, प्रीचिंगच करत राहणार आहे. त्याच्यामुळे मला फुल डेटा मिळणार नाहीये. तिने कुठल्या परिस्थितीत काय केलं, का तिला करावंसं वाटलं, हे मला कळणारच नाही, आणि त्याच्यामुळे पुढे आम्ही जाऊच शकणार नाही. त्याच्यामुळे मला माझ्या मनात उमटणारे इमोशन्स पहिल्यांदा शट ऑफ करायला लागतील. की माझे इमोशन्स मला मॅनेज करायला लागतील, आणि मला लक्षात ठेवायला लागेल, की इट इज नॉट अबाउट मी, इट इज अबाउट दॅट अदर पर्सन. ओके. फॉर एक्झाम्पल, एक उदाहरण मी देते तुम्हाला. तुम्ही समजा अंदमानच्या ट्रिपला गेलात, ओके, आणि त्या ट्रिपवरनं तुम्ही नुकतेच आलेला आहात, आणि मी तुम्हाला विचारलं, ती ट्रिप कशी होती? आणि तुम्ही सांगायला लागलात उत्साहाने, मी असं केलं, तसं केलं. आणि त्यावेळेला मी माझ्या मनामध्ये, मी जेव्हा अंदमानला गेलेले तेव्हा काय-काय केलेलं, हे मी माझ्या डोक्यात बॅक ऑफ द माइंड चालू आहे. तर मग मी तुम्हाला सांगणार, तुम्ही इथे गेलात, रॉस आयलंडला गेलात, दिघलीपूरला गेलेलात, तिकडे नाही गेलात, तिकडे जायला पाहिजे होतं. मी तुम्हाला सल्ल्याच्या मूडमध्ये जाणार आहे. आणि तुमचा एक्सपिरियन्स मी ऐकणार नाही, मी माझंच चालू ठेवणार आहे. सो दॅट इज नॉट प्रोडक्टिव्ह लिसनिंग. आणि इव्हेंच्युअली तुम्हाला असं वाटणार, की मैत्रिणीने मला माझ्या एक्सपिरियन्स बद्दल विचारलं, पण स्वतःचाच अंदमानचा एक्सपिरियन्स सांगत बसली. राइट? सो माझे इमोशन्स मला मध्ये नाही आणायचे, कारण इट इज नॉट अबाउट मी, इट इज अबाउट यू. तुमची ट्रिप कशी होती? तुम्ही काय मजा केलीत? तुम्हाला काय वाटलं? तुमचे इमोशन्स काय आहे? इट इज एक्सक्लुसिव्हली अबाउट यू. आणि जेव्हा आपण हे करू शकतो ना, तेव्हा त्या समोरच्या व्यक्तीला आपण ऑलरेडी रॅपो बिल्डअप करून टाकलेला असतो. आपण आवडायला लागलेलो असतो. आणि मग त्यामुळे त्या व्यक्तीला आपल्याला जर काही सजेशन्स द्यायचे आहेत, तर त्या सजेशन्स ती व्यक्ती ऐकू शकेल. ओके. सो पहिल्यांदाच जर त्या व्यक्तीने आपलं सजेशन एक्सेप्ट करावं वाटत असेल, तर आपल्याला इथून एक्सेप्टन्स टुवर्ड्स दॅट पर्सन्स थॉट प्रोसेस, हा एक्सेप्टन्स रेडिएट करायला लागेल, किंवा तो एक्सेप्टन्स ते स्वीकार भाव पाठवायला लागेल. ओके. रिजेक्शनच्या ऐवजी. सो हा एक महत्वाचा मुद्दा आहे, जो लिसनिंग मध्ये आपल्याला करायला लागतो. आणि इट इज नॉट इझी, पण इट इज पॉसिबल. जर मला शक्य आहे, तर तुम्हाला पण शक्य आहे डेफिनेटली. त्यामुळे आपल्याला सतत जे मनात विचार येतात ना, हे चूक आणि हे बरोबर, असं जे येतंय ना, त्याला आपल्याला शट अप, शट अप, अशा मंकी ब्रेनला आपल्याला शट अप करायचं, आणि फोकस त्या व्यक्तीच्या बोलण्याकडे ठेवायचा आहे. म्हणजे समजा तुमच्या लहान मुलाने येऊन तुम्हाला काहीतरी सांगितलं, "आज आम्ही असं-असं केलं. तू हे केलंस, हात-पाय धुतलेस, नंतर बोलू आपण." असं जर आपण सांगितलं, तर त्या व्यक्तीचं जे एन्थुसियाझम आहे, ते एन्थुसियाझम आपण किल करू, आणि तो व्यक्ती नंतर काही सांगायलाच येणार नाही आपल्याकडे. ओके. सो आपण काय रिस्पॉन्स करतो त्या व्यक्तीला, ते खूप महत्वाचं आहे. त्याच्यामुळे पहिल्यांदा आपल्याला रिस्पॉन्स देण्यासाठी आय थिंक कंप्लीटली पेशंटली लिसनिंग स्किल्स वरती काम करणं फार जास्त गरजेचं आहे. ओके. सो that's important point. If you understand this, then please type you in the chat box. Okay. Understands a you. म्हणजे मला कळेल की तुम्हाला याच्याबद्दल क्लॅरिटी आलेली आहे. कारण पहिली स्टेप आहे लिसनिंग. अनडाउटेडली. ग्रेट. आय एम सो हॅपी दॅट यू रिलेट टू दिस. म्हणजे अ, आपल्या मनामध्ये हे राइट रॉंग चालूच राहणार, सतत येणार आहे. पण त्याला आपल्याला शटडाउन करायचं आहे, आणि समोरच्या व्यक्तीवरती फोकस ठेवून आपल्याला त्या व्यक्तीबद्दल ऐकायचं आहे. म्हणजे आपल्याला स्वतःचे इमोशन्स मॅनेज करून ओपन माइंडने ऐकता येईल. आणि ते केल्यामुळे आपण समोरच्या व्यक्तीकडे स्वीकार भावना पाठवतो. ओके, तुझं जे काय म्हणणं आहे मी ऐकायला तयार आहे. सांग मला. अशा पद्धतीने आपण एक एनर्जी पाठवतो समोरच्या व्यक्तीकडे स्वीकाराची. आणि त्यामुळे ती व्यक्ती आपण दिलेली सजेशन्स ऐकण्याचे चान्सेस
वाढत जातं. नंतर करेक्ट करू ना आपण त्यांच्या त्या एखादं बिहेवियर चुकीचं असेल, वी कॅन करेक्ट दॅट. समजा तुमचं लहान मूल आहे, तुमचं टीनेजर मूल आहे, तुमचा नवरा आहे, बायको आहे, आई-वडील आहेत, कोणीही असेल तुमच्या समोर. त्या व्यक्तीचं जे बिहेवियर आपल्याला करेक्ट करायचा वाटत आहे, ते सजेशन आपण देऊ. पण केव्हा तो ते रिसीव्ह करेल, ज्यावेळेला आपण त्याला अ, स्वीकारभाव रेडिएट केलेला असेल. ओके, सो दॅट इज व्हाय लिसनिंग विथ ओपन माइंड आणि विदाउट म्हणजे आपले इमोशन त्याच्यात न टाकता ऐकणं खूप जास्त महत्वाचं आहे. सो आपण पुढे जाऊया. नेक्स्ट पॉइंट आहे तो म्हणजे वॉच फॉर नॉन व्हर्बल क्लूज. त्या व्यक्तीचा आवाज कसा आहे, टोन कसा आहे, किती स्पीडने ती बोलते आहे ती व्यक्ती, बॉडी लँग्वेज कशी आहे, याच्याबद्दल आपण एक वेगळंच सेशन घेणार आहोत. पण याला आपण आता जस्ट टच करूया की टोन ऑफ व्हॉइस आणि बॉडी लँग्वेजला खूप जास्त महत्व आहे. तर तो टोन आपल्याला नीट ऐकायचा आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल एखादं वाक्य मी समजा घेतलं की मॅडम पार्टीला येणार आहेत. मॅडम पार्टीला येणार आहे. हे समजा मी वाक्य असं उच्चारलं, मॅडम पार्टीला येणार आहेत. ओके, माझे एक्सप्रेशन्स, माझं टोन तुम्हाला कळतंय की मला आनंद झालाय मॅडम पार्टीला येणार. मॅडम पार्टीला येणार आहेत. म्हणजे मला आनंद झालेला नाहीये. यार त्या पार्टीला येणार. मॅडम पार्टीला येणार आहेत? मी एकदम आश्चर्यचकित झाले. राइट? सो यू आर नॉट म्हणजे ते वाक्य सेमच आहे, शब्द सेमच आहेत. पण टोन माझा बदलल्यामुळे मी भावना वेगळी रेडिएट करते आहे. राइट? माझी बॉडी लँग्वेज वेगळी आहे. तर हे नॉन व्हर्बल क्लूज पण आपल्याला ओळखता आले पाहिजेत व्यक्तीचे आणि हे खूप मोठं स्किल आहे. कॅलिब्रेशन हा एक वेगळाच टॉपिक आहे. माइंड रीडिंग, कॅलिब्रेशन डिफरंट टॉपिक. पण थोडंफार तरी आपल्याला कळायला लागतं. एक सेन्स येतो, की त्या व्यक्तीची भावना काय आहे, हे बोलण्यामागची. तर ती आपल्याला नेहमी अ, घ्यायचं आहे, लक्षात घ्यायची आहे. ओके. सो पुढे जाऊया आपण. संदीप, तुमच्या प्रश्नाकडे मी येते. आपण या प्रश्नाला अड्रेस करणारच आहोत. डेफिनेटली इम्पोर्टंट प्रश्न आहे. येस. सो नेक्स्ट पॉइंट इज मेकिंग नोट ऑफ मेजर पॉइंट्स. ज्यावेळेला आपण कॉम्प्रिहेन्सिव्ह डेटा प्रोसेस करत असतो, एखादं लर्निंग करत असतो. जसं आता तुम्ही कदाचित काही गोष्टी खूप नवीन-नवीन शिकत असाल, डेटा प्रोसेस करत आहात, तर तेव्हा इम्पोर्टंट पॉइंट समजा तुम्ही नोट डाउन करून ठेवलेत, तर तुम्हाला नंतर हा डेटा ॲक्सेस करता येऊ शकतो. नंतर काही दिवसांनी पण तुम्ही जेव्हा त्या नोट्स पाहाल, तेव्हा तुम्हाला कळेल, ओके, लिसनिंगच्या या सेशनमध्ये मी हे शिकलो होतो, असं किंवा शिकले होते. सो इम्पोर्टंट पॉइंट्स ना आपण नोट डाउन केल्याने फायदा होऊ शकतो किंवा आपण ते विसरत नाही. आपण नंतर ते आठवू शकतो. समजा तुमच्या बॉसनी तुम्हाला काही लिस्ट दिली आहे कामांची, ही कामं करायची आहेत. मग त्याच्यातलं एक काम राहिलं, दुसरं काम राहिलं असं न होता आपण ती नीट कामं पार पाडू शकतो जेव्हा आपण नोट केलेली असते इम्पोर्टंट पॉइंट्सची. सो ते आपण वापरू शकतो. फिजिकली आपण नोट बनवू शकतो आपल्या नोटपॅडमध्ये किंवा मेंटल नोट आपण एखाद्या गोष्टीची घेऊ शकतो, की ओके, या गोष्टीचे 3 पार्ट पडले होते आणि मग त्या 3 पार्ट बद्दल आपण बोलतो आहोत, अशा पद्धतीने. सो आपण एक डेटाला स्ट्रक्चर देतो आणि त्यामुळे आपल्याला लक्षात ठेवणं सोपं पडतं. ओके. आपल्या इतिहासामध्ये जेव्हा शाळेमध्ये ना ते सनावळ्या असायच्या आणि ते मला लक्षात ठेवणं फार कठीण व्हायचं. तर तो कॉम्प्रिहेन्सिव्ह डेटा होता. मग मी लिंकेज लावायचे. अच्छा, ह्याच्यानंतर हे झालं, त्याच्यानंतर ते झालं. म्हणजे ह्याचं साल ते आहे, त्याचं साल ते आहे. असं काहीतरी लिंक करून किंवा या साली असं झालं होतं म्हणजे अ, त्याची म्हणजे माझा बर्थ डेट 4 एप्रिल आहे. तर मग त्याची लिंकेज मी ओके, ऑस्ट्रेलिया डे आहे. अशा ऑस्ट्रेलिया डे कसा लक्षात ठेवायचा किंवा हंगेरी बुडापेस्टचा जो राष्ट्र दिन आहे, तो पण 4 एप्रिल आहे. तर असं लिंकेज करून आपण जर एखादी गोष्टी लक्षात ठेवल्या ना, तर आपल्याला त्या लक्षात राहतात आणि त्याला आपण कॉम्प्रिहेंड करू शकतो, रिलेट करू शकतो, असं मला म्हणायचं आहे. सो त्या पद्धतीने आपण लिसनिंग करू शकतो. ओके. सो पुढे जाऊया. महत्त्वाचा पॉइंट तो म्हणजे अव्हॉइड डिस्ट्रॅक्शन. आपण समजा एखाद्या व्यक्तीचं ऐकतोय, समजा तुम्ही आता हे सेशन ऐकता आणि ॲट द सेम टाईम तुम्ही काहीतरी कुकिंग पण करता आहात आणि ॲट द सेम टाईम तुम्ही टीव्ही पण पाहत आहात. असं काहीतरी 2-3 गोष्टी करता आहात. तर तुम्हाला नीट लिसनिंग करता येणार नाही. त्यामुळे एका वेळेला एकच गोष्ट. जर एखाद्या व्यक्तीचं तुम्ही ऐकता आहात, तुमचा नवरा तुम्हाला काही सांगतो आहे, तुमची बायको तुम्हाला काही सांगते, मूल काहीतरी सांगतंय, आई-वडील सांगतायत, तर तुम्ही
अनडिवायडेड फोकसनी ते ऐकलं तर तुम्हाला डेटा नीट प्रोसेस करता येतो. ऍट द सेम टाइम रॅपो बिल्डिंगसाठी खूप जास्त महत्वाचं आहे. राईट? म्हणजे मी काय करते म्हणजे माझ्या आता आजी सासूबाई नाहीये, पण आजी सासूबाईंना मी ना आठवड्यातनं एकदाच भेटायला जायचे जवळपास. 1 तास वगैरे त्यांच्याबरोबर टाईम स्पेंड करायचे, पण मी त्यांचं सगळं नीट ऐकायचे. फोन बिन सगळं बाजूला ठेवून मी त्यांचं फक्त ऐकायचे आणि तेवढ्या 1 तासावरती त्यांना ऑक्सिजन पूर्ण आठवड्याभराचा मिळायचा. आणि त्यांच्या मनामध्ये मैथिली माझी खूप छान नाचून आहे. कारण मी त्यांना अनडिव्हायडेड अटेन्शन दिलेलं आहे ना. सो त्याच्यामुळे काही-काही त्यांच्या ज्या आज्यांच्या गोष्टी असतात ना, कोणी काही दिलेल्या आहेत, त्या माझ्यासाठी राखून ठेवायच्या. हां, हे तुझ्यासाठी. ती आली की मी तिला देणार असं. सो आपण तेवढा डीप रॅपो त्या व्यक्तीबरोबर डेव्हलप करू शकतो, ज्यावेळेला आपण अनडिव्हायडेड अटेन्शनने, विथआऊट एनी डिस्ट्रॅक्शन एखाद्या व्यक्तीचं बोलणं ऐकतो, त्यावेळेला आपण खूप डीप लेव्हलचा रॅपो डेव्हलप करू शकतो. त्याच्यामध्ये क्वांटिटी महत्वाची नाहीये, क्वालिटी महत्वाची आहे. खूप इम्पोर्टंट पॉइंट आहे आणि माझ्या आई-वडिलांबरोबर, माझ्या सासू-सासऱ्यांबरोबर मी हेच करते. आय मे नॉट बी स्पेंडिंग टू मच टाईम विथ देम, पण जेवढा टाईम मी त्यांच्याबरोबर स्पेंड करते, तो क्वालिटी टाईम असला पाहिजे, विथआऊट डिस्ट्रॅक्शन असला पाहिजे. आय मेक शुअर दॅट. सो हे जर तुम्ही करू शकलात, तर खूप जास्त त्याचा फायदा होऊ शकतो म्हणून मी हे शेअर केलं तुमच्याबरोबर. पण पुढे जाऊया. बीइंग इन द प्रेझेंट मोमेंट, वर्तमान काळामध्ये राहणं. ओके. म्हणजे एखाद्या व्यक्तीशी आपण जेव्हा बोलतो आहोत, त्यावेळेला व्यक्तीशी बोलत जा म्हणजे लेट्स से तुमचं मूल तुम्हाला काहीतरी शाळेत घडलेल्या गोष्टीबद्दल सांगतो आहे, तुमचा मुलगा आणि तुमच्या मनामध्ये हे विचार चाललेत, की मी उद्या डब्याला काय भाजी बनवणार आहे. तर ते प्रेझेंट मोमेंटमध्ये लिसनिंग नाही होणार आणि ते वाइब्स ना त्या समोरच्या व्यक्तीपर्यंत पोहोचतात आणि त्यांना कळतं, की शी इज डिस्ट्रॅक्टेड इन द हेड आणि त्याच्यामुळे दे लूज इंटरेस्ट आणि तो रॅपो बिल्डिंग होत नाही. म्हणजे तो क्वालिटी वेळ तुम्ही दिलेला नाही असा त्याचा अर्थ होतो. त्यामुळे प्रेझेंट मोमेंटमध्ये राहणं, ॲक्चुअली फिजिकली आणि मेंटली प्रेझेंट राहणं हे फार जास्त गरजेचं आहे प्रेझेंट मोमेंटमध्ये. त्याचबरोबर एखाद्या अ, वादविवादामध्ये समजा तुमची कोणाबरोबर आर्ग्युमेंट चाललेली आहे, तर त्यामध्ये आपण आधीचे कुठचे तरी 10 वर्षापूर्वीचे संदर्भ काढले आणि त्या प्रेझेंट गोष्टीबद्दल जर आपण लिसनिंग करायला अ, त्याच्यामुळे अडथळा आला, काही प्रेज्युडाइसेस मनात निर्माण होतात ना आणि मग अडथळा यायला लागला, तर लिसनिंग आपल्याला करता येणार नाही आणि प्रेझेंट मोमेंटमध्ये राहून आपण लिसनिंग नाही केलं, तर त्याच्यामुळे खूप जास्त कन्फ्युजन व्हायला लागेल. त्यामुळे जे मनात आहे ना, त्या वेळेलाच सांगायचं, त्या वेळेलाच ते इक्वेशन क्लिअर करायचं आहे, असं मी तुम्हाला सजेस्ट करेन. सो आपल्याला प्रेझेंट मोमेंटमध्ये राहणं फार जास्त गरजेचं आहे आणि प्रेझेंट मोमेंटला त्यामुळेच जास्त महत्व आहे. कारण आपण त्याच्यामुळे गैरसमज टाळू शकतो आणि अजून जास्त वाद चिघळवणं हे टळू शकतं, ज्यावेळेला आपण प्रेझेंट मोमेंटमध्ये असतो. त्यानंतर पुढचा पॉइंट आहे तो म्हणजे अव्हॉइड एक्सेसिव्ह क्वेशनिंग. खूप जास्त प्रश्न विचारणं. म्हणजे जसं मी तुम्हाला मगाशी उदाहरण दिलं, की तुम्ही अंदमानच्या ट्रिपमधनं आलेला आहात आणि तुमचं खूप एक्साइटमेंटनी तुम्ही तुमची ट्रिप कशी होती, तुम्ही काय-काय केलं, कुठे-कुठे गेलात सांगता आहात आणि मी तुम्हाला एक्सेसिव्ह प्रश्न विचारले. अच्छा मग तुम्ही हे केलंत? तिथे काय खाल्लत? ते बघितलं? असं केलं? तसं केलं? तिथे गेलेलात? इव्हेंच्युअली तुम्ही लूज होणार आहे तुमचा इंटरेस्ट, की अरे किती प्रश्न विचारते, मला लेट मी स्पीक कंप्लीट करू दे, असं तुम्हाला होईल. सो त्याच्यामुळे आपल्याला एक्सेसिव्ह क्वेशनिंग टाळायचं आहे आणि एक्सेसिव्ह सजेशन्स पण टाळायचे आहेत आणि पूर्ण ऐकून घ्यायचंय त्या व्यक्तीचं. ओके. म्हणजे आपल्याला ती व्यक्ती एक्झॅक्टली इमोशनली कुठे आहे, काय थिंक करते, सगळं डेटा आपल्याला गॅदर करता येतो. आणि ज्यावेळेला आपल्याकडे इन्फॉर्मेशन असते, त्याच बेसिसवर आपण आपलं बोलणं स्ट्रक्चर करू शकतो. त्याच्यामुळे आपल्याला एक्सेसिव्ह क्वेशनिंग अव्हॉइड करायचं आहे. सो त्यानंतर आहे पॉइंट तो म्हणजे आस्क राइट क्वेशन्स अँड गिव्ह समरी टू कीप कॉन्व्हर्सेशन ऑन ट्रॅक. जसं आता आपल्याला संदीप यांनी प्रश्न विचारला होता. समोरच्या व्यक्तीचं किती ऐकायचं? काही व्यक्ती विशेषतः फोनवर असंबंधच बोलत राहतात आणि ऐकतच नसतील तर काय? त्याकरताच हा पॉइंट आहे. ओके. त्यांचं ऐकत नाही राहायचं. डेफिनेटली आपण आपला वेळ खूप पाळायचा आहे. आपण वेस्ट नाही करायचंय. त्याच्यामुळे त्यांना राइट प्रश्न विचारायचे आहेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी काय करते, असे असंबंध बडबडणारे खूप लोकं असतात आणि ते तुम्हाला भेटू शकतात डेफिनेटली. सो त्यावेळेला तुम्ही त्यांना ट्रॅकवर ठेवण्यासाठी त्यांना
राईट प्रश्न विचारा. अच्छा, पण आपण याबद्दल बोलत होतो. याचा काय संबंध आहे याच्याशी? मला कळलं नाही. आपण याबद्दल बोलतोय. असं त्यांना आपण ट्रॅकवर आणू शकतो किंवा आपण थोड्या-थोड्या वेळाने त्यांच्याच बोलण्याची समरी त्यांना देत राहायची आहे. म्हणजे आता तुम्ही असं म्हणालात, की तिथे गेल्यावर तुम्हाला ती व्यक्ती भेटली. अच्छा, ते मला कळलं. मग त्याचं काय झालं पुढे? असं. सो त्यांना समरी देऊन ना आपण त्यांना काइंड ऑफ स्ट्रक्चरमध्ये ठेवतो आपण त्यांना. आणि इव्हेंच्युअली ते कुठेतरी इथे-तिथे जाणं, एक एक ते कुठेतरी पाल्हाळ लावणं जे असतं ना, ते त्यांचं बंद होतं आणि त्यांना स्ट्रक्चरमध्ये यायला लागतं. ओके. सो ही गोष्ट तुम्ही वापरू शकता, की आस्क राइट क्वेशन्स आणि गिव्ह समरी. माझ्याकडे बरेचदा पेशंट येतात, जे ज्येष्ठ नागरिक असतात. त्यांना एक प्रश्न विचारला तर 10 सांगतात. तर त्याच्यामुळे माझा पण बाहेर पेशंट समजा वेटिंग असतील, तर मग गडबड होऊ शकते. त्यावेळेला मी त्यांना ट्रॅकवर ठेवण्यासाठी नेमके प्रश्न विचारते. ओके, तुम्हाला जे दुखतंय ते कधीपासून दुखतंय? नेमकं कधीपासून? कुठे पडलेलात का? असे प्रश्न विचारत राहायचे. एक्सेसिव्ह क्वेशनिंग त्यावेळेला आपण अगदी एक्सेसिव्ह नाही, पण राइट प्रश्न त्यांना ट्रॅकवर ठेवण्यासाठी आपण त्यांना विचारू शकतो. म्हणजे त्यांना आपण बांधून ठेवू शकतो कन्व्हर्सेशनमध्ये आणि त्या ट्रॅकवर ठेवू शकतो. तर ही पद्धत तुम्ही वापरू शकता, जी नेहमीच कामी येते आणि समरी देऊ शकता तुम्ही तुमच्या त्यांच्याच बोलण्याची समरी त्यांना द्यायची आहे. ठीक आहे? सो त्यानंतर पुढचा आहे तो म्हणजे महत्त्वाचा पॉइंट आहे गिव्हिंग प्रॉपर फीडबॅक. ज्यावेळेला समोरच्या व्यक्तीचं तुम्ही ऐकता आहात, त्यावेळेला समजा तुम्ही मोबाईलमध्ये आहात आणि काहीतरी काम करता. "हां, हां, बोलत राहा, मी ऐकतेय." त्यावेळेला त्या व्यक्तीला फुल्ली बोलण्यामध्ये इंटरेस्ट येणार नाही. तो पूर्ण गोष्ट नीट सांगूच शकणार नाही. कारण त्या व्यक्तीला असं वाटणार, की आपण इंटरेस्टेड नाहीये त्यांच्या बोलण्यामध्ये. त्यामुळे आपण फुल्ली अटेन्शन द्यायचं आहे. समजा मी माझ्या क्लायंटशी बोलते आहे, तर त्यावेळेला फोन आला, काहीतरी टेक्स्ट करतेय मी कोणाला तरी, WhatsApp करतेय, असं मी अजिबात करत नाही. फुल्ली सगळं मी स्विच ऑफ करून त्या व्यक्तीचं बोलणं ऐकण्याकडेच माझं अ, पूर्ण अटेन्शन असतं. तो 1 तास पूर्णपणे मी त्या व्यक्तीचं ऐकणार आहे आणि त्या पद्धतीने आम्ही डिस्कशन करणार आहोत. असं. सो माझ्या बॉडी लँग्वेजमधनं, माझ्या आय कॉन्टॅक्ट मधनं त्या व्यक्तीला कळलं पाहिजे, की मी त्या व्यक्तीचं ऐकते आहे. ओके. सो आय कॉन्टॅक्ट जेव्हा मी म्हणते, तेव्हा एकदम असं म्हणजे हं, असं डोळ्यात डोळे घालून बघण्याची आपल्याला गरज नाहीये. तर सॉफ्ट गेज म्हणजे हं, ओके. हं, हां. अशा पद्धतीची बॉडी लँग्वेज आपण वापरू शकतो. म्हणजे आपण ॲक्चुअली त्या व्यक्तीचा इंटरेस्टनी ऐकतो आहोत, हे त्या व्यक्तीला कळल्यामुळे ती व्यक्ती आपल्याला अजून जास्त इन्फॉर्मेशन देऊ शकते, अजून जास्त मोकळेपणाने बोलू शकते आपल्याशी. ओके. तशी वातावरण निर्मिती आपल्याला करायची आहे आणि त्या व्यक्तीने बोललेलं आपल्याला कळलेलं आहे, हे सांगण्यासाठी आपल्याला त्यांना समरीही द्यायची आहे. ओके. म्हणजे जसं आमच्या कोचिंग, काउन्सिलिंगमध्ये असतं, की हे असं-असं झालं. एम आय राइट? मी हेच ऐकलं बरोबर? डू यू मीन टू से धिस? राइट? की अजून तुम्हाला काही वेगळं म्हणायचंय? असं मी प्रत्येक वेळेला क्लॅरिफाय करत राहते. म्हणजे जे त्यांनी बोललंय आणि मी जे ऐकलंय ते तसंच आहे ना? हे आपण जर क्लिअर करत राहिलो काही-काही वेळाने थोडी-थोडी शॉर्ट समरी देत राहिलो, तर त्याच्यामुळे त्या व्यक्तीला पण फीडबॅक मिळतो आणि त्या व्यक्तीला आपण ट्रॅकवर ठेवायला मदत करतो. ॲट द सेम टाईम आपल्याला इन्फॉर्मेशन पण योग्य ती इन्फॉर्मेशन गॅदर करण्यासाठी आपल्याला त्याची त्याची मदत होते. नाहीतर आपण कुठेतरी स्कॅटर्ड होऊन जातो. की त्या व्यक्ती पाल्हाळ लावायला लागली, तर आपण फक्त ऐकतोय असं नाही व्हायला पाहिजे. कारण देन इट विल बी लाइक हिअरिंग. जो पॅसिव्ह प्रोसेस होईल. आपल्याला ॲक्टिव्हली अटेंटिव्ह राहायचंय, इंटेलेक्चुअली विचार करायचा आहे. हा व्यक्ती हे सांगतोय, याचा इथे काय संबंध आहे? मग तो प्रश्न लगेच विचारायचा, तुम्ही हे सांगताय, याचा याच्याशी काय संबंध आहे नक्की? मला प्लीज कळलं नाही, परत सांगा." अशा पद्धतीने. ओके. सो त्या पद्धतीने आपण फीडबॅक द्यायचा आहे समोरच्या व्यक्तीला आणि त्याचाही फायदा होतो. जे खूप पाल्हाळ लावणारे, बडबड करणारे लोक असतात, त्यांच्यासाठी तुम्ही हे वापरू शकता. त्यानंतर सिंपल मेन एक स्ट्रॅटेजी जी आहे, ती म्हणजे तुम्हाला मनात क्लिअर करायचं आहे, की मला लिसनिंग का करायचं? अर्थात आपण सगळ्यांचं बोलणं ऐकण्यामध्ये इंटरेस्ट असेल, आपल्याला नसेल मला माहिती नाही. पण लिसनिंग मला का करायचंय? जसं माझ्यासाठी का आहे? माझा क्लायंट आहे, त्याला माझ्याकडून चांगलंच जे काय आहे 100% गोष्टी मिळाल्या पाहिजेत. जर माझा पेशंट असेल, क्लायंट असेल, मी त्याला अनडिव्हायडेड अटेन्शन देणार आहे. इफ दॅट पर्सन इज पेयिंग मी,
मी त्या वेळेमध्ये काहीतरी व्हॉट्सअप कर, फोनवर बोल, असं तसं नाही करणार आहे. आय विल गिव्ह माय होल अटेन्शन टू दॅट पर्सन. हे कमिटमेंट जे आहे ना, त्या कमिटमेंटमुळे मी लिसनिंग वरती काम करायला सुरुवात केली. एम्पॅथेटिक लिसनिंग, क्रिटिकल थिंकिंग वरती काम करायला सुरुवात केली. तर तसं पहिल्यांदा तुम्हाला ती व्हाय क्लिअर करायला लागेल. माझ्यासाठी हे नातं इम्पॉर्टंट आहे का? तर मला लिसनिंग करायचं आहे. मला एम्पॅथेटिक लिसनिंग करायचं आहे. मला अनडिस्ट्रॅक्टेड, अनडिव्हायडेड अटेन्शन समोरच्या व्यक्तीला द्यायचं आहे. सो मेक युअर व्हाय क्लिअर फर्स्ट आणि त्या व्हायला जेव्हा आपण क्लिअर करू ना, त्यावेळेला आपली एनर्जी बरोबर जाईल आणि आपण लिसनिंग व्यवस्थितपणे समोरच्या व्यक्तीशी करू शकतो. ओके. सो आय होप या सगळ्याचा तुम्ही फायदा करून घ्याल डेफिनेटली. सो थँक यू सो मच फॉर बीइंग सच अ ऑसम पार्टिसिपेंट. सो आय विश यू बेस्ट तुमच्या लिसनिंग जर्नीसाठी, तुमच्या कम्युनिकेशन जर्नीसाठी मी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देते. आपण आजचं सेशन जे टीचिंग पार्ट आहे तो इथे थांबवतो आहोत. आता मला तुमचे प्रश्न जाणून घ्यायला खूप आवडतील, त्याची उत्तरं द्यायला खूप आवडतील. सो फार सो गुड. तुम्हाला का हे सगळं गरजेचं आहे आणि ते स्ट्रॅटेजी त्याच्या मागची काय आहे, हे जर तुम्हाला कळलं असेल तर प्लीज मला कमेंटमध्ये टाइप करा व्हाय, म्हणजे मला त्याचा कळेल की तुम्हाला मी जे सांगितलंय ते उपयोगी वाटतं आहे. अंजली, थँक यू सो मच. प्रशांत, कृपा, थँक यू सो मच. रेश्मा, थँक यू सो मच. सतफुल सुनावणे, थँक यू सो मच. पल्लवी, थँक यू सो मच. प्रशांत, थँक यू. तुम्हाला प्रश्न असतील तर प्लीज प्लीज विचारा. मला खूप आवडतं प्रश्नांची उत्तरं द्यायला, कारण आय एम अ क्रिटिकल थिंकर ना. सो मला खूप आवडतं. येस. एक प्रश्न आपल्याला आलेला आहे प्रफुल्ल यांच्याकडून. ऍक्टिव्ह लिसनिंगसाठी काही टिप्स द्या. तेच मी जसं मी तुम्हाला म्हटलं ना, पहिलं नंबर 1 म्हणजे आपल्याला व्हाय आपल्याला क्लिअर करायचं. एखाद्या व्यक्तीचं ऍक्टिव्ह लिसनिंग मला का करायचं आहे? त्याच्या मागची माझी स्ट्रॅटेजी काय आहे? मला का हे इम्पॉर्टंट वाटतं? हा का पहिल्यांदा क्लिअर करायचा. म्हणजे समोरचा व्यक्ती समजा माझा माझा मुलगा आहे, मुलगी आहे. ओके. आणि तिला मला इन्फ्लुअन्स करायचं आहे. तिला चांगल्या वळणावरती आणायचं आहे. चांगल्या गोष्टी तिच्यामध्ये एम्बेड करायच्या आहेत त्या मुलीमध्ये. हे जर माझं मोटिव्हेशन आहे, तर पहिल्यांदा मला त्या व्यक्तीचं जे काही बोलणं आहे ते ऐकून घ्यायला लागेल. त्याला रॉक म्युझिक आवडतं, पॉप म्युझिक आवडतं, त्याच्याबद्दल तो भरभरून बोलत असेल, बोलू देत. बोलू देत. ऐकून घ्या. जरी तुम्ही खूप एकदम क्लासिकल म्युझिकचे डाय हार्ट फॅन असाल, तरी त्या व्यक्तीने जे रॉक म्युझिक, पॉप म्युझिक ऐकलेलं आहे, वर्ल्ड म्युझिक ऐकलेलं आहे, त्याच्याबद्दल जर तो व्यक्ती भरभरून बोलत असेल, त्याला बोलू द्या आणि त्याचं नीट ऐकून घ्या. ते ऐकल्यावरती ओके, क्लासिकल म्युझिकमध्ये असं असतं. तुला कदाचित ते पण ऐकायला आवडेल. तू माझ्याबरोबर प्रोग्रामला येऊ शकशील का? आय वुड लव्ह दॅट. असं जर तुम्ही सजेस्ट केलंत, तर तोही तुमच्या त्या क्लासिकल म्युझिकच्या सेशनला येईल. तुम्ही त्याच्या रॉक म्युझिकच्या कॉन्सर्टला जाऊ शकता आणि त्याच्यामुळे कसं रॅपो बिल्डअप होईल तुमचा आणि तुमच्या मुलाचा, मुलीचा. ओके. सो पहिली गोष्ट आहे ते म्हणजे त्यांच्या आयडियाज बद्दल, त्यांच्या बिलीफ्स बद्दल, त्यांच्या व्हॅल्यूज बद्दल, त्यांच्या त्या सगळ्या काय म्हणतात जनरेशनच्या गोष्टी ज्या आहेत त्याच्याबद्दल आपल्याला ओपन राहायचं आहे. आणि आपल्याला मनात हे नाही म्हणायचंय, की आमच्या काळचंच चांगलं होतं, त्यांचं आता चुकीचं आहे. तो जर थॉट आला मध्ये, हे चुकीचं आणि माझंच बरोबर, वी आर रेडिएटिंग रिजेक्शन ना. सो त्याच्याकरता पहिली स्टेप आहे, की आपल्याला व्हाय क्लिअर करायचं. मला काय साध्य करायचं? मला रॅपो पाहिजे ना मला या व्यक्तीबरोबर. मला माझ्या नवऱ्याबरोबर रॅपो पाहिजे. मी ते टॉपिक छेडणारच नाही ना. नास्तिकता आणि आस्तिकता टॉपिक छेडणारच नाही. किंवा मी त्याचं नीट ऐकून घेईन. ओके. तुम्हाला बऱ्याचदा प्रूव्ह करायला जातो, की देव नाहीच आहे वगैरे. परंतु मी त्याचं ऐकून घेते. ओके, हे तुला वाटतं. ओके, ओके. तुला वाटतं. ठीक आहे. ओके ना. त्याचं ऐकून घेतल्यामुळे त्याला काय वाटतं, मी त्याचं ऐकून घेते. सो माझ्याकरता ते रिलेशनशिप महत्वाचं आहे. मी बरोबर आहे आणि तो चुकीचा आहे हे प्रूव्ह करणं महत्वाचं नाही. सो फोकस माझा क्लिअर आहे. माझ्यासाठी नातं इम्पॉर्टंट आहे म्हणून मला ऍक्टिव्ह लिसनिंग करणं मी चूज करते. तर तसा तुमचा व्हाय पहिल्यांदा आपण क्लिअर केला ना, कुठला जो काही तुमचा व्हाय असेल, व्हाय क्लिअर केल्यावर आपण सजेशन मोडमध्ये जाणारच नाही कधी पण आणि लिसनिंग मोडमध्येच राहू पहिल्यांदा. Yeah, hope that answers your question, Praful. Thank you so much for asking. Wonderful question. Dr. Nina, thank you so much. Thank you so much. उज्ज्वला म्हणत आहेत, why?
येस, का लिसनिंग करायचं आहे? जर लिसनिंग मला कोणाचं काही करायचं नाहीये, मला माझंच बोलायचं आहे, दॅट इज ऑल्सो ओके. दॅट इज ऑल्सो ओके. त्याच्यामुळे आपण काय होईल आपलं, लोकं दूर पळतील आपल्याकडून. अरे बापरे! मैथिली आली, बडबड करेल, पळूया. आमच्या लहानपणी एक काकू होत्या, त्या आम्हाला एका गुरूंना, एका कल्टला फॉलो करणाऱ्या होत्या. त्या आल्या की आम्ही पळायचो. कारण त्या आम्हाला त्यांच्या मठात बोलवणार असं आम्हाला वाटायचं. सो पीपल रिपेलेंट आपण होऊ शकतो ज्यावेळेला आपण सजेशन मोडमध्ये सतत असतो, प्रीचिंग मोडमध्ये असतो, लोकांचं ऐकत नाही ना. सो दॅट कॅन बी ऑप्शन फॉर सम पीपल, पण त्याचे रिपरकशन्स पण आहेत, की त्याच्यामुळे आपल्या रिलेशनशिप रुईन होऊ शकतात. पीपल विल ब्रेक अप विथ अस, ओके, आणि दॅट इज नॉट व्हॉट यू वॉन्ट, राइट? सो अशा पद्धतीने. दिनेशजी म्हणतायत, "व्हाईल लिसनिंग आय एम नॉट कॉन्सन्ट्रेट ऑन सब्जेक्ट." एखाद्या विषयावर तुम्हाला फोकस राहता येत नाहीये ना. सो आपण समजा तो डेटा तुम्ही प्रोसेस करता आहात, तर तुम्ही एखाद्या पॉइंटर्सने लिहून काढू शकता. तो व्यक्ती जे बोलतोय ते पॉइंटरने आपण लिहून काढू शकतो. ओके. म्हणजे 1 तासात जर कोणी लेक्चर दिलं, तर त्याच्यामध्ये सगळंच आपल्या लक्षात येईल असं नाही. पॉइंटर्सने पॉइंट वरती आपण एखादा नोटपॅडमध्ये बनवून ठेवलं ना, तर आपल्याला लिंक लागत जाते आपण काय लिहिलंय त्याची. आणि मग ते आपण रिलेट करू शकतो. नंतर आपण तो डेटा ॲक्सेस करू शकतो. त्याच्यावरती अजून नॉलेज मिळवू शकतो. किंवा रिपीट ते सेशन समजा आता हे आपलं सेशन रेकॉर्ड झालेलं आहे. तर रेकॉर्डेड सेशन तुम्ही ऐकू शकता आणि त्याच्यामुळे त्याचा फायदा तुम्हाला होऊ शकतो. सो तो एक पॉइंट असू शकतो, की आपण करू शकतो. त्याने एक्सेलन्स करून मिळवू शकतो. येस, वी हॅव सो मेनी क्वेशन्स. अ, प्रशांतजी म्हणतात, "पाल्हाळ लावणाऱ्या मित्राला कसं इंटरफेअर करायचं? क्वेशन प्लीज पुट अप." पाल्हाळ लावणाऱ्या लोकांना आपल्याला क्वेशन विचारायचे. "तू हे मला का सांगितलंस? याचा संदर्भ काय?" किंवा समरी द्यायची आहे थोड्या-थोड्या वेळाने आणि त्याच्यामुळे आपण त्यांना स्ट्रक्चरमध्ये ठेवू शकतो. बऱ्याच ज्येष्ठ नागरिकांना स्पेशली माझ्या अनुभवाप्रमाणे ना, खूप काहीतरी ते इथून-तिथून काहीतरी वेगळं बोलतात. त्यांना स्ट्रक्चर देण्यासाठी ना, याचा इथे काय संबंध? आपण एक्झॅक्टली कशाबद्दल बोलत होतो मीच विसरले. प्लीज मला कळतच नाहीये. प्लीज थ्रो सम लाईट ऑन दॅट, की मला सांगा. असं आपण त्यांना म्हणू शकतो. ओके, म्हणजे त्यांनाच त्यांचं कळतं, की अरे मी काहीतरी विचित्रच बोलत असतो आणि मेजॉरिटी लोकं कन्फ्युज्ड असतात. ते काय बोलतायत त्यांनाच कळत नसतं. त्याच्यामुळे त्यांना स्ट्रक्चरमध्ये ठेवायला आपण तुम्हाला राइट प्रश्न विचारण्याची गरज आहे आणि तुम्ही राइट प्रश्न विचारल्यावर ते ट्रॅकवरती आपोआप येणार. ओके. त्याच्यानंतर कृपा म्हणत आहे, काही माणसं कोड्यात सांगतात. त्यांचा अंदाज कसा बांधायचा किंवा समजून कसं घ्यायचं? येस, ग्रेट प्रश्न. या करताना आपल्याला त्यांची बॉडी लँग्वेज स्टडी करायची आहे. त्यांचा आवाजाचा टोन स्टडी करायचा आहे. कारण खूप अशी म्हणजे गूढता आणि कमी इन्फॉर्मेशन देणारी, कमी बोलणारी ज्या व्यक्ती असतील ना, त्यांना बोलतं करण्यासाठी आपल्याला अर्थात राइट प्रश्न विचारायचे आहेत. ओपन माइंडेड ओपन प्रश्न विचारायचे आहेत. ओपन प्रश्न विचारायचे आहेत. म्हणजे अ, तुम्ही अंदमानला गेलेला तेव्हा मग तुम्हाला मजा आली का? एवढंच विचारलं तर मग ते म्हणते हो किंवा नाही. पण अंदमानला गेलेला तेव्हा तुम्ही काय-काय केलंत मला सांगा ना. हे जर माझे एक्सप्रेशन्स असतील तर दॅट पर्सन विल फील की ओके, मैत्रिणीला जास्त इंटरेस्ट आहे. सांगतो आता हिला आणि सगळं सांगतील आपल्याला. हे त्यांना बोलतं आपण करून त्याच्यातनं आपण त्यांच्याशी संवाद करू शकतो. त्यांच्या मनाचा अंदाज आपल्याला त्या दरम्यान बांधता येईल, की त्या व्यक्तीला खरोखर मजा आलेली का? कारण आपल्याला जे मनातनं वाटत असतं आणि आपण जे व्यक्त होत असतो ना, आपली बॉडी लँग्वेज असते, आपला आवाजाचा टोन असतो. त्याच्यात डिस्पॅरिटी ठेवणं, ते लपवणं फार कठीण आहे. इट इस हायली इम्पॉसिबल. त्याच्यामुळे मनात जे वाटतं ते बोललं म्हणजे ते समोरच्या व्यक्तीला कळतं. त्यामुळे आपल्याला ती बॉडी लँग्वेज वरती फोकस ठेवता आला पाहिजे. असं नाही की काहीतरी काम करतोय आणि हा माणूस बोलतोय आणि आपण ऐकतोय किंवा त्यांच्या टोनकडे लक्ष नाहीये, तो काय बोलतोय लक्ष नाहीये. तर हे जे आहे ना, ते आपल्याला स्किल डेव्हलप करण्याची गरज आहे. मग ते डेफिनेटली तुम्हाला कळायला लागेल. स्नेहल यांचा प्रश्न आहे, "इवन इफ आय एम बीइंग अ गुड लिस्टनर इन अ कन्व्हर्सेशन, बिकॉज ऑफ स्पीड प्रोसेसिंग, आय कॅन रिस्पॉन्ड क्विक वन्स अदर पर्सन फिनिशेस. They might think that I'm not listening properly. How can I improve this?" Great question. म्हणजे समोरचा त्या म्हणता आहेत, स्नेहल म्हणता आहेत, की त्या खूप छान लिस्नर आहेत. पण त्या लवकर
प्रोसेस करतात इन्फॉर्मेशन आणि त्यांचा पटकन रिस्पॉन्स समोरच्या व्यक्तीला जातो आणि त्यामुळे समोरच्या व्यक्तीला वाटतं, की हिने माझं ऐकलंच नाही. त्याकरता आपल्याला स्ट्रॅटेजी प्लॅनिंगची गरज आहे. समोरच्या व्यक्तीने सांगितल्यावर एखाद्या बोर्ड मीटिंगमध्ये आपण आहोत, एखाद्या फॅमिली मीटिंगमध्ये आपण काहीतरी आहोत काहीतरी, ओके. सो त्यावेळेला एखादा व्यक्ती आपलं मत मांडतो आहे. ते मत मांडल्यानंतर आपल्याला पॉज घ्यायचा आहे थोड्या वेळासाठी. हं, ओके. हं, आणि मग रिस्पॉन्ड करायचं. कारण पॉज घेतल्यामुळे वी कम अक्रॉस ॲज अ वाईज पर्सन आणि त्यामुळे आपण समोरच्या व्यक्तीचं नीट ऐकलेलं आहे, प्रोसेस केलेलं आहे, त्याच्यावर विचार केलेला आहे, असं त्या समोरच्या व्यक्तीला वाटतं आणि त्याच्यामुळे दॅट पर्सन इज इन्फ्लुएन्स्ड. त्या व्यक्तीला वाटलं, की ओके त्याच्यानंतर ही हा प्रश्न मला विचारते आहे किंवा ती तिचं मत मला सांगते आहे आणि ओपनिंग करतानाच सांगायचं, ओके, मी तुझं समजू शकते आणि मला असं वाटतं अशा प्रकारे. म्हणजे त्या व्यक्तीला वाटेल की तुम्ही त्यांचं नीट ऐकलेलं आहे. ओके. सो दॅट इज द स्ट्रॅटेजी. ब्रीथ इन, टेक अ पॉज अँड देन रिस्पॉन्ड. थोडा टाईम फ्रेम घ्यायला पाहिजे. 10 सेकंड, 20 सेकंड्सचा. ओके. सो डॉक्टर निनाद विचारत आहेत, हाऊ टू कोरिलेट विथ एम्पॅथेटिक अँड क्रिटिकल लिसनिंग अँड कम टू लॉजिकल कन्क्लुजन. इट्स ऑल अबाउट म्हणजे ना आपण ते क्रिटिकल थिंकिंग कशा पद्धतीने करणार आहोत. कारण प्रत्येकाचे लाईफ एक्सपिरियन्सेस वेगळे आहेत ना आणि प्रत्येक आपल्या एक्सपिरियन्सला आपण वेगळं मीनिंग आपल्या व्हॅल्यू सिस्टम मधनं, आपल्या बिलीफ सिस्टम मधनं देत असतो. एकच घटना घडलेली असते, पण 10 लोकांचं 10 इंटरप्रिटेशन्स असू शकतात. तर प्रत्येकाचं क्रिटिकल थिंकिंग वेगवेगळं असू शकतं. तर क्रिटिकल थिंकिंग वाढवण्यासाठी आपल्याला लोकांना भेटायचंय. खूप लोकांना आपल्याला भेटायचंय किंवा इंटरव्ह्यू सेशन्स लोकांचे ॲक्चुअल ॲक्टर्स किंवा असतात ना, ॲक्टर्सचे इंटरव्ह्यूज तुम्ही जेव्हा पाहिले, समजा हे ॲक्टर ॲक्टिंग करतायत तेव्हा त्यांना नाही पाहायचंय, पण ते जेव्हा इंटरव्ह्यू सेशनमध्ये असतात तेव्हा ते कशा पद्धतीने बोलता आहेत, ते आपल्याला ऑब्झर्व्ह करायचं आहे. त्याच्या मागची त्यांची भावना काय असू शकते, हे आपण एनालिटिक करू शकतो. त्यामुळे आपल्याला ते क्रिटिकल थिंकिंग डेव्हलप करता येईल आणि प्रत्येक गोष्टीच्या मुळाशी जाण्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या बिलीफ सिस्टम्सना ऐकण्याची, वेगवेगळे बाजू ऐकण्याची सवय करायला पाहिजे. म्हणजे राइट विंगर मेंटॅलिटी, लेफ्ट विंगर मेंटॅलिटी एवढंच नाही, त्याच्यामध्ये पण बरंच काही-काही लोकं आहेत. बरीचशी लोकं त्याच्यामध्ये आहेत. ना इकडची ना तिकडची अशी. तर वेगवेगळ्या गोष्टी आपण ऐकल्यावरती आपण आपला डेटा प्रोसेस करू शकतो. त्याच्यामुळे आपल्याला खूप जास्त लोकांचं ऐकण्याची आधी सवय करायची आहे आणि मगच आपल्याला ते क्रिटिकल थिंकिंग डेव्हलप करता येईल आणि एम्पॅथेटिक आणि क्रिटिकल थिंकिंगसाठी अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे इमोशनल इंटेलिजन्स वाढवणं आपला. आपल्या इमोशन्सना समजणं, आपल्याला एक्झॅक्टली काय वाटतंय हे ऐकल्यावरती माझ्या मनात काय विचार आला, याचं सगळं एनालिसिस करणं, ते कागदावर लिहून काढणं. मी एखादी घटना बघितल्यावरती माझ्या मनात काय विचार आला, माझ्या मनात काय फीलिंग निर्माण झाली, माझा रिस्पॉन्स कसा होता, या सगळ्याचं डॉक्युमेंटेशन आपल्याला नेहमी करायला लागतं आणि त्याच्यानंतर आपले रिस्पॉन्सेस बदलायला लागतात. म्हणजे 10 वर्षापूर्वी मी एखाद्या व्यक्तीला जसा रिस्पॉन्स देत होते, तसा मी आता नाही देणार ना. काही जणांना मी रिस्पॉन्स पण देणार नाही. काही जणांच्या आर्ग्युमेंटला मी फक्त शांतताच ठेवेन. सो रिस्पॉन्सेस आपले बदलतात जेव्हा आपण खूप इंटेलेक्चुअली स्वतःला डेव्हलप करतो. त्याकरता बऱ्याच गोष्टी आहेत, की आपण खूप जास्त वाचन केलं पाहिजे, खूप जास्त लोकांना भेटलं पाहिजे. एक्सपोज युअरसेल्फ टू मेजॉरिटी जिथे डेटा मिळेल अशा ठिकाणी एक्सपोज करायला पाहिजे आहे आपल्याला. ओके. मग त्यानंतर आपण ते डेव्हलप करू शकतो. थँक यू सो मच प्रफुल्ल. अजय विचारत आहेत, की मॅम ॲक्चुअली हा टॉपिक नवीन आहे, त्यामुळे हा विषय पूर्ण ऐकल्याशिवाय प्रश्न डोक्यात येणार नाही. हरकत नाही. तुम्ही हे सेशन पुन्हा पहा. मी तुम्हाला विनंती करेन आणि त्यानंतर तुम्ही डेफिनेटली प्रश्न विचारले तरीही चालेल. शिल्पा म्हणतायत, "इफ समवन इज टेकिंग डिसएडवांटेज ऑफ आवर लिसनिंग और यूजिंग अस फॉर सम रॉंग, हाऊ टू गेट आउट ऑफ इट?" ॲक्चुअली आपण लिसनिंग करतो आहोत, त्याचा डिसएडव्हांटेज कोणी कसं काय घेऊ शकतो? लिसनिंग हे आपल्यासाठी, आपल्या फायद्यासाठी आहे. हे ॲक्चुअली ते दुसऱ्या व्यक्तीसाठी नाहीये. ते आपल्या फायद्यासाठी आहे. कारण आपल्याला काय म्हणतात
जे मॅनिप्युलेट करणारे लोक आहेत त्यांच्यापासून आपल्याला स्वतःला प्रोटेक्ट करायचं आहे. आपल्याला स्वतःला समोरच्या व्यक्तीबरोबर रॅपो बिल्डअप करायचा आहे, डीप कनेक्शन निर्माण करायचं आहे. आपल्याला स्वतःला समोरच्या व्यक्तीकडून इन्फॉर्मेशन गॅदर करायची आहे, त्याचा वापर सेल्फ डेव्हलपमेंटसाठी करायचा आहे. सो लिसनिंग हा पूर्णपणे काय म्हणतात तो सेल्फिश ऍक्ट आहे. त्याचा डिसएडव्हांटेज कोणी दुसरा नाही घेऊ शकणार. इट्स हायली इम्पॉसिबल. सो त्यामुळे तो प्रश्नच येणार नाही. आपल्याला जर एखाद्या व्यक्तीचं ऐकायचं नसेल, तर आपण सांगू शकतो, "मला हे ऐकायचं नाहीये. आय चूज नॉट टू लिसन टू यू." ओके, दॅट कॅन बी ऑप्शन. सो त्याच्यामुळे कोणी आपला डिसएडव्हांटेज तसा नाही घेऊ शकणार. कारण लिसनिंग हा एक व्हॉलंटरी ऍक्ट आहे. मी ठरवते मला याचं ऐकायचंय की नाही आणि मग जर ऐकायचंय तर मला काय ऐकायचं क्लिअर मी केला व्हाय आणि मग मी त्याची स्ट्रॅटेजी प्लॅनिंगसाठी वापर करते आहे. सो लिसनिंग इज इम्पॉर्टंट ऍक्ट फॉर अस, नॉट फॉर अदर पर्सन. आय होप दॅट आन्सर्स द क्वेश्चन. जर तुम्हाला क्लॅरिटी नसेल तर मला प्लीज पुन्हा नीट डिटेलमध्ये विचारा. आणि मला जे इंटरप्रिट केलं तेच आहे का तेही मला कळेल मग त्यामुळे. प्रशांत विचारतायत की वेन वेन इज द नेक्स्ट सेशन ऑन टोन अँड बॉडी लँग्वेज सून. आपली पूर्ण हा वर्षभरामध्ये 12 सेशन्स होणार आहेत आणि त्यामध्ये बॉडी लँग्वेजचे सेशन असेल तर मला माझ्याकडे आता लिस्ट नाहीये, परंतु ते असेल काही आपल्या येत्या काही महिन्यामध्ये आपण त्याबद्दल सेशन घेणारच आहोत, कारण दॅट इज एक्स्ट्रीमली क्रुशियल पार्ट. तो एक डिटेलमध्येच आपल्याला घ्यायला लागेल. सो कीर्ती म्हणतात, इफ समबडी जस्ट वॉन्ट टू शेअर समथिंग, हाऊ टू लिसन. येस, आपल्याला त्या व्यक्तीचं म्हणजे तुमची एखादी मैत्रीण आहे जवळची आणि शी इज गोइंग थ्रू सम चॅलेंजिंग टाइम्स. ओके, तिला कशा तरी गोष्टीचा स्ट्रेस आलेला आहे. तुमचा मुलगा आहे, तुमचा नवरा आहे, तुमची बायको आहे, तुमचे आई वडील आहेत, त्यांना कशाचा तरी स्ट्रेस आलेला आहे आणि त्यावेळेला तुम्ही जर ते ऐकण्यासाठी स्वतःला अवेलेबल करून देत आहात, तर दॅट इज द ग्रेटेस्ट गिफ्ट विच यू कॅन गिव्ह टू दॅट पर्सन ऍक्च्युअली. ओके, सो त्याकरता आपल्याला आपल्या इमोशनला पहिल्यांदा मॅनेज करता आलं पाहिजे. अदरवाईज तुम्ही त्यांच्या इमोशनला मॅनेज नाही करू शकणार. सो इमोशनल इंटेलिजन्स प्लेज अ ह्यूज रोल. आपल्या इमोशनला बाजूला ठेवायचं ना आपल्याला. लेट्स से म्हणजे एकदा असं झालं होतं, की मी ज्या हॉस्पिटलमध्ये काम करत होते, त्या हॉस्पिटलमध्ये बऱ्याच दिवसापासून मी एका पेशंटला पाहत होते आणि तो पेशंट एक्सपायर झाला आणि त्याचं मला खूप वाईट वाटत होतं आणि त्याच्यानंतर मला डायरेक्टली माझ्या हॉस्पिटलमधनं एका फंक्शनला जायचं होतं आणि त्या फॅमिली फंक्शन होतं आणि त्या फंक्शनमध्ये मी सगळं हॅपी दिसायला पाहिजे होतं. सो त्यावेळेला मी माझ्या इमोशनला थोडा वेळ पार्क करून ठेवलं, की मला वाईट वाटतं आहे, तो व्यक्ती आता एक्सपायर झाला. पण मी पार्क केलं त्या इमोशनला. आता मला माझ्या आई-वडिलांबरोबर ह्या आनंदाच्या क्षणात सहभागी व्हायचं आहे आणि मी तो कॉन्शियस चॉईस केला, स्वतःला सांगितलं आणि त्या पद्धतीने मी ते करायला लागेल. सो त्यांचं ऐकून घ्यायचंय, आनंदाने त्यांना रिस्पॉन्स द्यायचा आहे. सो इट इज अगेन अ चॉईस मी म्हणेन, जे काही आपण करतो आहोत ना, कुणालाही जर आपण ऐकून घेतो आहोत आणि त्यांना वेळ देतो आहोत, तर तो तुमचा पर्सनल चॉईस आहे. ओके, आणि तो चॉईस तुम्ही का करता आहात, हा का पहिल्यांदा क्लिअर करा. मी माझ्या मुलाचं काय ऐकते आहे, माझ्या नवऱ्याचं काय ऐकते आहे, माझ्या आई-वडिलांचं काय ऐकते आहे, माझ्या बायकोचं काय ऐकते आहे, मैत्रिणीचं काय ऐकते. मेक दॅट व्हाय क्लिअर. मग पुढची प्रोसेस ईझी होऊन जाईल. किशोर म्हणताहेत, कॅन यू गिव्ह एक्झाम्पल ऑफ मॅनिप्युलेशन? येस. जसं मी म्हटलं, आता समजा लेट्स से किशोर आणि तुमचे एक मित्र, किशोर आणि त्यांचे एक मित्र, लेट्स से अजय यांचं नाव आहे. असं अजय आणि किशोर हे 2 खूप छान फ्रेंड्स आहेत आणि त्यांची मी पण एक फ्रेंड आहे. ओके. पण मी एक दिवस किशोर यांच्याकडे गेले आणि मला त्यांची मैत्री समजा बघवत नाहीये आणि मी म्हणते, "तो जो अजय आहे ना, किशोर तुमच्याबद्दल ना असं-असं बोलत होता ऑफिसमध्ये. खूप वाईट-साईट बोलत होता, पण मी त्याला काही ऐकलं नाही. पण मी तुम्हाला सांगणं महत्त्वाचं ठरवलं, म्हणून मी तुमच्याकडे येऊन सांगते, त्यांच्यापासून सावध राहा." किशोर झालं, मी त्यांची चावी लावली आणि किशोर एक्साईट झाले, की माझ्याबद्दल माझा मित्र असं बोलवतोय, असं पसरवतोय. म्हणजे काय, त्यांनी ब्लाइंडली माझ्यावर ट्रस्ट ठेवला. ओके. मी लोकांच्या इन्सिक्युरिटीज जर मला माहिती असतील ना, इन्सिक्युरिटीज जर कळल्या, की लोकं माझ्याबद्दल काय विचार करतात हे मला जाणून घ्यायचंय. ही एखाद्याची इन्सिक्युरिटी असू शकते आणि त्या इन्सिक्युरिटीला मी समजा ॲड्रेस केलं, तर किशोर विल गेट ते एकदम तुम्ही
एक्साइट व्हाल आणि त्या व्यक्तीशी भांडण पण करून टाकाल किंवा त्या व्यक्तीबद्दल मनात अढी तुमच्या निर्माण होऊ शकते. सो मी सक्सेसफुल झाले ना 2 मित्रांच्या मध्ये काडी घालण्यामध्ये. सो त्याकरता आपल्याला कधीही प्रश्नाची पूर्ण फोड करायची, क्रिटिकल थिंकिंग करायचंय म्हणजे ही जे मला सांगते हे नक्की का सांगते? तो बोलला असेल, पण हिला येऊन सांगण्याची गरज काय आहे मला? का सांगते? आणि हे कशावरनं खरं आहे? कशावरनं खरं आहे? त्यामुळे त्यांनी पहिल्यांदा मलाच प्रश्न विचारला, "पण तू हे म्हणतेस असं मला तर नाही वाटत. कशावरनं हे खरं आहे? काय प्रूफ आहे तुझ्याकडे?" राइट? सो मला तो प्रूफ द्यावा लागेल. सो त्याला म्हणजे मी मॅनिप्युलेशन करत होते आणि जर किशोर यांच्याकडे सदसद विवेक बुद्धी असेल, क्रिटिकल थिंकिंग असेल, तर ते प्रश्न स्वतःला विचारतील, की हे असं कशावरनं आहे? का म्हणते ही? असं तसं. ओके? सो दॅट्स दॅट. आपल्याला त्याचा विचार करायचा आहे. कृपा, थँक सो मच. पल्लवी म्हणत आहे, थँक सो मच. सेम विथ मी. थँक सो मच. स्नेहल, थँक फॉर द सजेशन. थँक मॅम. सचिन टोमणे, मारून बोलणाऱ्या व्यक्तींबद्दल काय करायचं? तुम्हाला काय वाटतं काय करायचं? प्रत्येकासाठी ना तो रिस्पॉन्स वेगवेगळा असू शकतो. टोमणे मारणारे व्यक्ती असतात, सरकास्टिक बोलणाऱ्या व्यक्ती असतात, मुद्दामून टोचेल अशा बोलणाऱ्या व्यक्ती असतात. ओके. सो आपल्याला काय करायचंय त्यांचा फीडबॅक घ्यायचा आहे. बाकी क्रिटिसिझम काढून टाकायचा आहे. ओके. म्हणजे कधी-कधी असं होतं, म्हणजे मी माझ्या घरी फार कमी जाते, माझ्या माहेरी. माझी आई, "आज काय सूर्य पश्चिमेला उगवला वाटतं, इथे कशी रस्ता चुकलीस?" पण ते मी निग्लेक्ट करते. मला कळतं त्याच्या मागची भावना, की तिने मला खूप मिस केलंय. मी घरी गेलेले नाही इतके दिवस म्हणून. सो तिचं त्या चीडमधनं ती मला म्हणते आहे. सो म्हणते, की "अगं मला वाटलं आज आईला भेटावं आणि तिच्याशी गप्पा माराव्यात म्हणून मी आले." म्हणजे मी ते वेगळ्या पद्धतीने फिरवून टाकते आणि मग ते वेगळ्या पद्धतीने ते कन्व्हर्सेशन होतं. तेच जर मी समजा मनात म्हटलं, की ही अशी का बोलते मला नेहमी टोमणे मारते, तर गडबड होईल. सो लोकांचं बोलणं पर्सनली घेत नाही. मी तरी घेत नाही. आणि त्याचा फायदा आपल्याला होतो. त्यामुळे टोमणे मारणारे व्यक्ती ना त्यांचा काहीतरी त्याच्यामध्ये हेतू असतो. तो हेतू आपल्याला कळला तर आपण इझिली त्यांना टॅकल करू शकतो. सो नथिंग इज पर्सनल. सो त्या पद्धतीने आपण त्याला टॅकल करू शकतो. एखाद्या व्यक्तीच्या टोमण्याबद्दल आपण काही करू शकत नसू, तर फिल्टर करून टाकायचं. जसं आपण झाडून टाकतो ना, तसं झाडून टाकायचं. असं आपण करू शकतो. चॉईस कॅन बी एंडलेस. ज्या चॉईसमुळे तुम्हाला मानसिकरित्या कम्फर्टेबल वाटत आहे, तो चॉईस तुम्ही घेऊ शकता. सो मी तुम्हाला हाच एक सजेशन देईन, की मेक अ चॉईस व्हिच विल कॉन्ट्रिब्यूट फॉर युअर मेंटल पीस. तुम्हाला मानसिक शांती मिळेल ना, त्या पद्धतीने करायचं. ओके. राजू म्हणत आहेत, लिसनिंगचा अभ्यासासाठी काही प्रॅक्टिकल? येस, प्रॅक्टिकल म्हणजे आता या क्षणापासून तुम्ही घरात तुमच्या जी माणसं आहेत त्यांचं बोलणं, ऐकणं, त्यांना वेळ देणं सुरुवात करू शकता. मी तुम्हाला सांगू ना, मी जसं तुम्हाला म्हटलं, की आठवड्यातनं 1 तास जरी तुम्ही दिलात ना, अनडिव्हायडेड अटेन्शन, दॅट पर्सन इज सोल्ड. ओके. कंप्लीटली तो व्यक्ती इन्फ्लुअन्स होईल तुमच्यामुळे. त्यामुळे खूप क्वालिटी टाईम द्यायचा आहे. क्वांटिटी देण्याची गरज नाही. क्वालिटी टाईम देण्याची गरज आहे. तर प्रत्येक व्यक्तीला एक वेगळा टाईम म्हणजे मी काय करते माहितीये, मीनिंगफुल मंडे असं मी माझ्या स्वतःच्यासाठी एक टाईम टेबल बनवलंय. मीनिंगफुल मंडे म्हणजे मंडेच्या दिवशी मी माझ्या सासू-सासऱ्यांना आणि माझ्या आई-वडिलांना फोन करणार आणि त्यांचं एंडलेस बोलणं ऐकणार. आणि तेवढं केल्यामुळे दे गेट व्हेरी क्लोज टू मी. एक रॅपो बिल्डअप होतो ना. त्या सगळीकडे राहणार. मैथिली माझी खूप छान सून आहे. मैथिली माझी खूप चांगली मुलगी आहे. यू नो सो रॅपो बिल्डिंगसाठी त्याचा फायदा होतो. सो लिसनिंगचं तुम्ही जर आई-वडिलांचं आपण असं उडवून लावतो ना, तर ते आपण स्टार्ट करू शकतो. बायको असेल, नवरा असेल, मुलं असतील, फ्रेंड्स असतील. यू कॅन टेक आउट टाईम आणि स्टार्ट लिसनिंग म्हणजे प्रॅक्टिस व्हायला लागेल, की माझ्या मनात काय-काय विचार येतायत, माझ्या मनामध्ये काही प्रिज्युडाइसेस पॉपअप होतायत का? ओके. मुद्दामून मी काय करते माहिती माझ्यापेक्षा विरुद्ध स्वभाव असलेल्या व्यक्तीचं बोलणं मुद्दाम ऐकते. म्हणजे त्याच्यातनं मला कळतं, की माझ्यात किती पेशन्स आहे, की माझ्यापेक्षा वेगळी व्हॅल्यू सिस्टम आहे, वेगळी बिलीफ सिस्टम आहे. पण मी या व्यक्तीचं ऐकते. ऐकून घ्यायला काय हरकत आहे? त्याच्यामुळे मी माझ्या सहनशक्तीवरती काम करते आहे, असं मला वाटतं. सो खूप वेगवेगळे पद्धतीने तुम्ही ते डेव्हलप करू शकता. कारण माझ्या
प्रोफेशनसाठी ते खूप महत्वाचं आहे ना. माझ्यापेक्षा वेगळ्या व्हॅल्यू सिस्टमचे लोक मला माझ्या प्रोफेशनमध्ये भेटू शकतात ॲज अ क्लायंट आणि त्यांचं बोलणं मला नीट स्वीकारभाव ठेवून ऐकणं गरजेचं असतं. त्याकरता हे प्रॅक्टिकल करू शकतो आपण. आय होप दॅट आन्सर्स द क्वेश्चन. पल्लवी मॅम, थँक यू सो मच. राजू, थँक यू. प्रशांत, येस, मी टू, सेम. लिसनिंग साठी डेली स्वाध्याय, लिसन टू ॲज मेनी पीपल ॲज यू कॅन. रांदेवू विथ सिमी गरवाल हा एक शो मी पाहायचा आणि त्याच्यामध्ये सेलिब्रिटीजना ती आमंत्रित करायची. हे खूप कॅन्डिड शो असायचा. त्याच्यामध्ये त्या सिमी गरवालची बोलण्याची स्टाईल, ऐकण्याची स्टाईल त्याचा माझ्यावरती खूप जास्त पगडा आहे. किंवा म्हणजे तिचं बॉडी लँग्वेज, ऑरा जो आहे ना, एलिगन्स अँड क्लासी, यु नो, जो व्यक्ती ऐकू शकतो ना, तो व्यक्ती खूप क्लासी, एलिगंट आणि वाईज वगैरे वाटतो. तर जेव्हा मी लोकांचं नीट ऐकायचे नव्हते, तेव्हा मी एकदम अशी वेगळ्या पद्धतीची थिल्लर व्यक्ती म्हणून लोकांना वाटायचे, उथळ वाटायचं. पण जेव्हा मी लिसनिंग प्रॅक्टिस करायला लागले, तेव्हा ते माझ्या साठी तो ॲडेड ॲडव्हांटेज ठरायला लागलेला आहे. त्याच्यामुळे तुम्ही अशा पद्धतीचे ना टॉक शोज ऐकू शकता, असं मी तुम्हाला सजेस्ट करेन. आणि स्पेशली तो टॉक शो त्यांनी मला खूप जास्त व्हॅल्यू एडिशन दिलेलं आहे माझ्या जीवनामध्ये. त्यामुळे सिमी अग्रवालची जी बॉडी लँग्वेज आहे, एकंदरीत ऑरा आहे लिसनिंग करतानाचा, खूप छान आहे. त्याच्यामुळे तिच्याकडे ते सेलिब्रिटीज खूप ओपन अप होतात. ओके. सो लोक ओपन अप कधी होतात, जेव्हा त्यांना ऐकण्यासाठी कान आपण देऊ शकतो. दॅट इज अ टॅक्ट. कृपा म्हणतात, समटाइम्स वेन वी आर लिसनिंग समवन, we also affected by their emotions. Yes, how to control that emotion and transfer from them, detach from them ना. हा इमोशनल इंटेलिजन्सचा भाग आहे आणि त्याकरता आपल्याला खूप जास्त मेहनत स्वतःवर करायला लागते. इमोशनल इंटेलिजन्स या बाबतीतलं पण आपण एक लेक्चर वेगळं घेणार आहोत. त्यावेळेला डेफिनेटली आपण हा प्रश्न घेऊया. हाऊ टू मॅनेज अवर इमोशन अँड अदर पर्सन्स इमोशन. आणि त्यांच्या इमोशन्सना आपण इंटँगल्ड का व्हायचं नाहीये, कारण त्यांच्या इमोशनला आपण इंटँगल झालो की गडबड होते. सो ही इमोशनल इंटेलिजन्सची गोष्ट आपल्याला लर्न करण्याचं स्किल आहे ते. त्याबद्दल आपण त्या सेशनमध्ये नक्की बोलणार आहोत. सो स्टे ट्यून्ड. पल्लवी, सुभा, थँक यू सो मच. पल्लवी, थँक यू. अजयजी म्हणतात, गॉसिप करत असतील आपल्याला त्यात सहभाग पण उठून पण जाऊ शकत नसेल, अशा वेळी मी शटडाऊन करते. माझं ब्रेन ना, म्हणजे इंटेलेक्च्युअली मी शटडाऊन करते पूर्णपणे. किंवा त्या व्यक्तीला मुद्दाम प्रश्न विचारते, तुम्ही असं का करताय? असं बोलू नका. ती व्यक्ती चांगली, म्हणजे त्या व्यक्तीबद्दल चांगलं काहीतरी सांगायला लागायचं. म्हणजे त्या गॉसिप करणाऱ्यांचा रसच कमी होतो. असंही करू शकतो. कारण आपण एक स्लाइट नॉड जरी केलं ना, तू म्हणतोस तसं बरोबर आहे, तो व्यक्ती अजून गॉसिप करायला लागेल आणि मग यू विल बी पार्ट ऑफ देअर कर्मा. त्यांच्या कार्मिक ह्याच्याशी आपण बांधले जातो, आपण एन्टँगल होतो त्यांच्या इमोशनशी. कशाला करायचंय? त्यापेक्षा आपण असं सांगू शकतो, आपण या विषयावर नको बोलूयात का? कारण हे बरोबर नाहीये. तो व्यक्ती चांगला आहे. माझा तरी अनुभव छान आहे. तुला असा का अनुभव आला? तुला असं का वाटतं? त्यांना स्पॉटलाइटमध्ये टाक. म्हणजे ते जे गॉसिप करण्याचं त्यांचं असं ते उत्साहाने जे करत असतात ना, ते कमी होऊन जातं. आणि प्रोफेशनल ॲटमॉस्फिअरमध्ये, कंपनीजमध्ये गॉसिपिंग खूप चालतं आणि त्याचा फायदा वेगळ्या पद्धतीने केला जाऊ शकतो. त्यामुळे बी अलर्ट. कुणाबद्दलही वाईट बोलू नका, कुठल्या कंपनीबद्दल वाईट बोलू नका, एम्प्लॉयर्स बद्दल वाईट बोलू नका, एम्प्लॉईज बद्दल, कलीग्स बद्दल वाईट बोलू नका. लाँग वे जाऊ शकतं ते. त्याच्यामुळे आपल्याला केअरफुल राहायचं आहे. ओके. कुठेही लूज टॉक्स नाही करायचे. नजरहटी दुर्घटना घटी. त्यामुळे आपली काळजी आपल्याला घ्यायची आहे. दुसऱ्यासाठी नाही, आपल्यासाठी. थँक यू पल्लवी मॅम. किशोरजी, थँक यू सो मच. थँक यू. थँक यू. मुग्धा मॅडम म्हणत आहे, छान झालं आजचं सेशन. पाल्हाळ लावणारे, टोमणे मारणारे यांना कसं ऐकायचं हे मला आज कळलं. कसं आणि मी काय म्हणते माहिती, याच्यात मला एक ऍड करायला आवडेल, की जे पाल्हाळ लावणारे असतात ना, ते त्यांच्या इमोशन्समध्ये खूप डुबलेले असतात. त्यांनाच त्यांच्या विचारांचा पत्ता नसतो, इमोशन्सचा पत्ता नसतो. खूप कन्फ्युजन असतं त्यांच्या डोक्यामध्ये. त्यामुळे ते एखादा माणूस बोलायला भेटला, की त्याच्या मागे सगळं बोलायला लागतात. बडबड, बडबड, बडबड करतात. तर त्यांचा इनोसन्स, मी म्हणेन इनोसन्स असतो. पण त्याच्यामुळे आपण आपला टाइम वेस्ट नाही ना करायला पाहिजे. त्यामुळे आपण त्यांना अशा पद्धतीने बांधून ठेवायचंय एका स्ट्रक्चरमध्ये आणि कंट्रोल त्यांना नाही द्यायचा आहे, आपण कंट्रोल घ्यायचा आहे त्यांचा.
ओके. सो आपल्याला हे करता येईल डेफिनेटली. सो थँक यू सो मच. खूप छान वाक्य आहे प्रशांतजी. चांगला वक्ता हा आधी चांगला श्रोता असावा लागतो. ग्रेट. थँक यू सो मच. दॅट्स ग्रेट. थँक यू, थँक यू, थँक यू सो मच. पल्लवी मॅम म्हणतात ऍक्च्युली ते स्वतःशीच बोलत असतात. खरंच आहे, खरंच आहे अगदी. आणि ते इनोसेंट असतात अगदी. पण आपल्याला त्यांना ट्रॅकवरती ठेवायचंय. आता तुम्हाला माहिती आहे त्यांना ट्रॅकवरती कसं ठेवायचंय ते, बरोबर? सो येस, नो मोर क्वेशन्स. सो थँक यू फॉर बीइंग सो ऑसम. खूप छान तुम्ही पार्टिसिपेशन दाखवलात. याबद्दल तुमचे मी मनःपूर्वक आभार मानते आणि मी तुम्हाला तुमच्या पुढच्या कम्युनिकेशन जर्नीसाठी खूप खूप सदिच्छा देते. तुम्ही लिसनिंग स्किल प्रॅक्टिस करत राहा, प्रॅक्टिस करत राहा आणि आय एम शुअर यू विल बी दॅट वाईज पर्सन की ज्याला कुणाच्याच बोलण्याचा काहीच फरक पडत नाहीये. तो नीट ऐकतो आहे डेटा आणि स्ट्रॅटेजिकल प्लॅनिंग करून त्या डेटाचा वापर करतो आहे किंवा करते आहे. ओके. सो आय विश यू ऑल द बेस्ट अँड थँक यू सो मच. थँक यू सो मच. Thank you. I'm so grateful to all of you, and I wish you best. I wish you best of all. येस. सो आज आपण इथेच थांबूया. आपल्या पुढच्या सेशनसाठी, पुढच्या महिन्याच्या सेशनसाठी आपण भेटू. तोपर्यंत टेक केअर अँड लॉट्स ऑफ लव्ह टू यू ऑल. थँक यू. थँक यू, ज्वेला.